हरिनाम संकीर्तन की श्रीमद भगवद गीता की पहिली गोष्ट तर तुम्हाला लास्ट पर्यंत आवाज येतो का? शेवटीपर्यंत आवाज येतोय का? हा तुमच्या इथे जे नवीन राहायला आलेले आहेत विनोद पाटील प्रभू म्हणून, आमच्यासाठी ते त्यांचं ॲक्च्युली ते बऱ्याच वर्षापासून नाही म्हणजे 3-4 वर्षापासून ते पहिले जेल रोडला राहत होते. तुमच्या मध्यस्थ बसलेत बघा तिथे. ते पहिले जेल रोडला राहत होते आणि तिथून ते आमच्या या सत्संगाच्या माध्यमातून यायला लागले आणि त्याच्यानंतर ते देवलाली गावात गेले. तिथेही गेल्यानंतर तिथे त्यांनी असा 2 वेळा असा उत्सव ठेवला आणि इथे आल्यापासून त्यांची एक धडपड आहे की इथे त्यांना वास्तुक शांती हा विषय असतो. समजा आपण नवीन घर घेतो, वास्तुक ठेवतो, पाहुणे रावळे येतात, आपण आपला पाहुणचार करतो, पण त्यांच्या मनामध्ये मात्र एक लागणी कायम होती की कधी मी इथे हरिनाम संकीर्तनचा उत्सव ठेवतो. काय ठेवतो? हरिनाम संकीर्तनचा उत्सव. हे जे परिवर्तन आहे ना मनामध्ये, ते केवळ सत्संगाच्या माध्यमातून शक्य आहे. बाकी दुसरा तिसरा मार्ग नाही. साधारण व्यक्ती घर घेतो, दार घेतो, प्लॉट घेतो, जमीन घेतो, तर त्याचा उत्सव काय असतो? जास्तीत जास्त 4 लोकांना बोलवणे आणि आपलं ऐश्वर्य प्रदर्शन करणे. ह्याच्यापेक्षा दुसरं काय असतो? तुम्ही थोडा हा ना बोलत जा. तुम्ही हा ना बोला तर मला कळेल की तुम्ही जिवंत ऐकताय. काय आहे? ऐकताय. आणि तुम्ही हा पण बोलला नाही पण बोलला नाही तर इथे बाहेर पार्टी लावली जाईल. मूक बधीर यांच्यासाठी हरिनाम कीर्तनाचा उत्सव. चालेल का? मग थोडं काय करा, मला थोडं रिस्पॉन्स द्या. काय करा? कशासाठी मी रिस्पॉन्स मागतोय की म्हणजे मी बोलतोय, तुम्ही ऐकताय म्हणजे तुम्हाला काहीतरी समजतंय म्हणजे तुम्ही हा तरी म्हणताय किंवा नाही तरी म्हणता. तर आपली इथं मूक बधिरांची तरी शाळा, हरिनाम कीर्तन मूक बधिरांसाठी नाही. आपण बोलते चालतो. आज भगवंतांनी मस्त नाम कीर्तन करायला कान दिलेत, ऐकायला कान दिलेत, बोलण्यासाठी तोंड दिलेलं आहे आणि समजण्यासाठी विशेष बुद्धी दिलेली आहे. संसारी व्यक्ती काय करतो? तर थोडं काय संसारामध्ये जमा करतो आणि त्याचं काय मानतो? तो प्रदर्शन मानतो. परंतु एका भक्ताचा उत्सव कसा असतो? तो जे काही करतो त्याला तो भगवंताची जोड लावून देतो. काय करून देतो? जोड लावून देतो. तर ते आशय विनोद पाटील प्रभू किंवा आमच्यासाठी विश्वंभर दास प्रभूजी, त्यांचं दीक्षित नाव आहे, तर त्यांच्यासाठी तुम्ही आम्ही आमच्या पद्धतीने त्यांचं स्वागत करू. स्वागत कसं करायचं आहे? 3 वेळा हरी बोल म्हणायचं. काय म्हणायचं? हरी बोल, हरी बोल, हरी बोल. तुमच्या या उत्सवामध्ये का त्यांनी विशेष ते म्हणले की मला इथं उत्सव करायचा, साजरा करायचा आहे. कशा? हरिनाम कीर्तनाचा. का बरं तुम्ही आलात, त्यांचा बेनिफिट का? मेंबर झाले का तुम्ही त्यांचे मेंबर झालं? जसे एखाद्या संस्थेचा ग्रुप असतो ना, कंपनी कशी करते, ह्याला मेंबर म्हणा तुम्हाला काहीतरी पैसे भेटतात, त्याला मेंबर म्हणा त्याला काहीतरी पैसे भेटतात. पण त्यांचा उद्देश दुसरा काही नाही, हरिनाम कीर्तन. कारण का? त्या हरिनामाची आणि त्या कृष्ण कथेची जो गोडवा आहे त्यांनी तो काय केलेला आहे? चाकलेला आहे. ह्या मार्गामध्ये जोपर्यंत भगवंताचा रस चाकत नाही ना, तोपर्यंत तुमचं आमचं कल्याण देखील होणार नाही. आणि हा रस कोणत्या धर्मग्रंथातून होतो प्रस्तुत? भगवद्गीता, श्रीमद भागवत. तुकोबराय काय सांगतात? गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. अखंड म्हणजे खंड न पडता चिंतन विठोबाचं होऊ शकतं. पण कधी? जेव्हा तुम्ही गीता आणि भागवताचं श्रवण करता. काय करता? गीता आणि भागवताचं श्रवण करता, तर ऑटोमॅटिक आपलं चिंतन अखंड म्हणजे बिनाई खंड पडता. ज्याला भगवंताचं चिंतन होऊ शकतं त्याच्या जीवनामध्ये ताप किंवा दुःख येऊ शकतं का? आपण जातो अभंग घेतला, काय होतो अभंग? आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. काय म्हणतात तिथे नाथ महाराज? आवडीने भावे काय घेसी? हरिनाम. आणि हरिनाम घेतल्याने काय होईल? तुमची आणि माझी. हालाकी सगळ्यांची चिंता करणार असा पण कोण आहे? भगवंताचा आहे. परंतु विशेष काळजी घेतो आपली. काय करतो? विशेष काळजी घेतो. आणि विशेष काळजी घेण्यासाठी पहिली लाईन ते काय म्हणतात? आवडीने भावे हरिनाम घेसी. नाम कसं घ्यायला पाहिजे? आवडीने घ्यायला पाहिजे. आपण नाव घेतो
पण सांगितलंय आणि कोणीतरी परंपरागत चालत आले म्हणून आपण घेतो. आवड आहे का त्याच्यामध्ये? बोला ना. आणि आवड असेल तर आपल्याला वैयक्तिक जीवनाची चिंता बिलकुल सतवणार, कारण की आवडीने नाव घेतल्यानंतर मनामध्ये फिलिंग येते किंवा आत्मसात असा विचार येतो का आता माझी चिंता कोण करतंय? भगवंत करतात. तुमच्यापैकी किती लोकांना वाटतं की भगवंत आपली चिंता करतायत? बरे किती लोकांनी मेडिक्लेम काढलाय सांगा? LIC किती लोकांनी काढलेली आहे? विमा किती लोकांनी कंपनीचा भरलेला आहे? बघा एका मात्र हात होते, प्रामाणिक आहेत ते मात्र. काय आहेत? प्रामाणिक आहे. आता जेव्हा भगवंत चिंता करतात म्हटलं ही सगळी प्रोसेस करायची गरज काय? कुत्रा म्हणजे विमा आहे का? हो, पण ते कसे बिंदास आहेत? कसे आहेत? बिंदास आहेत. का बरं बिंदास आहेत? त्यांना माहिती आहे जन्म कोणी घातला? वाढवतोय कोण? आयोजन नियोजन कोण करत आहे? प्रकृतीचे बंधन हे कोणाच्या अधीन आहे? पूर्ण प्रकृती भगवंताच्या. भगवान कृष्ण गीतेमध्ये सांगतात मया दक्षिणे प्रकृती सुईते सचराचरम. अर्जुना, ही पूर्ण प्रकृती ही माझ्या अध्यक्षतेखाली कार्य करते, दुसऱ्या तिसऱ्याच्या अध्यक्षतेखाली कार्य करत. आता आपण हाच कार्यक्रम एखाद्या हॉलमध्ये घेतला असता तर आपल्याला काय करावं लागलं असतं? पंखा लावावा लागला असतं का नाही? बोला ना. गरमीचे दिवस आहेत, पंखा लावायला, पण इथं पंखाची गरज आहे का? हा पंखा कोण चालवतोय? लाईट बिल भरलं का याचं कधी? का नाही भरलं? कारण की फुकट आहे. कारण की आम्ही कधी गीता वाचत नाही. गीतेमध्ये भगवंत सांगतात ही पूर्ण प्रकृतीचा मालिक मी नाही. म्हणजे हवा देणारा कोण आहे? पाणी देणारा कोण आहे? सूर्यप्रकाश देणारा कोण आहे? ही पूर्ण शरीर चालवणारा कोण आहे? पण ह्याचा काहीतरी परतफेड म्हणून आपण काही केलं का भगवंतासाठी? का नाही केलं? मग आपण कोण आहे? नमक हराम का नमक हलाल? कोण आहेत आपण? नमक हराम. आपण नमक हराम आहोत. थोडासा विचार करा, थोडासा. आईच्या गर्भापासून ते आतापर्यंत तुम्ही आम्ही जे बसलो, ही पूर्ण प्रकृतीच्या माध्यमातून हे शरीर चालू आहे. कोण करता असेल याच्या मागे? कोणीतरी असेलच ना. मग ह्याचा कधी शोध घेतला का तुम्ही? का नाही घेतला? एखादा बिल्डिंग मध्ये एखादा फ्लॅट बघायला जाता तुम्ही, तर किती शोध घेता. 7-12 प्लॉट कुणाच्या नावावर आहे? कॉन्ट्रॅक्टदार कोण आहे? त्याने आधी कोणत्या साईट चालवल्यात का? त्याने खरोखर ह्याच्या आधी काय बांधलेलं बांधकाम खरंच चांगलं आहे का? छोटासा प्लॉट किंवा फ्लॅट घ्यायला जातो आपण तर एवढी सगळी चौकशी करतो. मग हे शरीर, ह्या डोळ्याला जी काय दिसण्याची जी दृष्टी आहे, कानाला ऐकण्याची कला आहे, मुखातून बोलण्याची कला आहे, शरीर आपण जे खातो सकाळ बराबर सगळ्या गोष्टी ऍडजस्ट होतात, तर ह्याच्या मागे कोणीतरी करता असेलच ना. अशी ब्रह्म जिज्ञासा झाली का नाही? का नाही झाली? कारण की आम्हाला हे सगळं भेटलंय कसं? फ्री आणि फ्री भेटलेलं आहे असं समजू नका. भगवंत याच्या बदल्यात मोबदल्यात काहीतरी मागतायत. काय मागतायत? तुकोरायांची वाणी आहे, माझ्या मागे मागे बोला. तरीच जन्म यावे, तरीच जन्म यावे, तरीच जन्म यावे, दास विठोबाचे व्हावे, दास विठोबाचे व्हावे. नाही तर काय थोडी, नाहीतर काय थोडी, स्वान सुकुरे बापुडी. स्वान शुकरे बापुडी. या अभंगाचा अर्थ होतो, तुकोबराय स्पष्ट सांगतात, जिज्ञासा नाही तर कमी कमी विचार तरी करा. तरीच जन्म यावे, जन्माला आलात तर दास कुणाचं व्हा? विठोबाचे व्हावे. कुणाचे व्हावे? दास. म्हणजे त्यांनी याच्यात ऑप्शन ठेवलं नाही, याचं का त्याचं का, याचं स्पष्ट सांगितलं, विठ्ठलाचं दास व्हा, नाही तर काय तोडी. पुढे काय म्हणतात? नाही तर काय तोडी. या जगामध्ये अगर तुम्ही विठ्ठलाचं दास नाही झालात, विशेष मानवी जन्माला येऊन, तर कुत्र्यांची आणि डुकरांची कमी. हे कोण सांगतायत? तुकोबराय. हे मी सांगत नाही, कोणी सांगत नाही, जगद्गुरु तुकोबरायांनी स्पष्ट सांगितलेलं आहे, निर्भीड, अजून कुणालाही न घाबरता. काय म्हणतात? विठ्ठलाचा दास नाही झाला तर ह्या जगामध्ये कुत्र्यांच्या आणि डुकरांची कमी नाही. कारण की कुत्रे डुकरे काय करतात? 4च क्रिया करतात. त्या मानव सोडल्यानंतर ह्या भूतलावर जेवढे पण देहधारी प्राणी आहेत हे 4च क्रिया करतात. जन्मापासून ते मरेपर्यंत अगर विठ्ठलाचं दास नाही झालं तर कोणती कोणती क्रिया आहे ती? आहार, खाणे, निद्रा, झोपणे,
भय. भय म्हणजे कोणतं भय? माझं अस्तित्व संपतं का काय, किंवा मी संपतो तो काय. आणि शेवटी आहे मैथून. मैथून म्हणजे ह्या शरीरापासून एखादी सृष्टी निर्माण केली, म्हणजे स्त्री पुरुषाच्या संबंधात निर्माण झालेली सृष्टी. या चारच क्रिया अगर ह्या देहात भजन नाही केल्या तर तो व्यक्ती ह्या चारच क्रिया करतो, दुसऱ्या तिसऱ्या क्रिया करू शकत नाही. कोणत्या कोणत्या? आहार, निद्रा, भय आणि मैथून. अगर जो विठ्ठलाचा दास होत नाही, आध्यात्मिक जीवन जगत नाही, हे कोण सांगतायत? शास्त्र सांगतायत, धर्मग्रंथ सांगतायत, साधू संत सांगतायत. बरं, ह्या चार क्रिया मृत्यूच्या वेळेला एखादी तरी क्रिया कामाला येणार का? अहो, शंकराचार्य सांगतात भज गोविंदा, भज गोविंदा, भज गोविंदा मूढ मते. काय सांगतायत? अरे मूर्खानो, गोविंदाचं भजन करा, गोविंदाचं भजन करा, गोविंदाचं भजन करा. का बरं सांगितलं त्यांनी गोविंदाचं भजन करा? विशेष आपण ज्या युगात जगतोय, कोणतं युग आहे? जोरात बोला. कलियुग आहे. किती युग झाले? तीन झाले. किती युग आहेत सगळे? चार युग आहेत. सती, त्रेता, द्वापर आणि कलियुग. आता सती युगामध्ये, त्रेता आणि द्वापर मधलं काय इथं कामाला येणार आहे का? कारण की ती सिस्टम, ती फिलॉसॉफी, ते वर्णन, ते वातावरण इथं नाही. जसं सांगता की सतयुगातला व्यक्ती 1-1 लाख वर्ष जगत होता. किती? 1-1 लाख. नंतर त्याच्यानंतर आले 10,000, नंतर 1000. आणि कलियुगातल्या व्यक्तीने नियमांतर्गत किती जगलं पाहिजे? बोला. 100 वर्ष. पण जगतो का आपण? आणि 100 शतक आपण क्रॉस केलंच तर ज्याच्याकडे पैसा आहे तो काय करतो? उत्सव साजरा करतो. काय साजरा? कारण की मी किती वर्ष जगलो, पण जगून उपयोग काय? 100 वर्ष जरी जगलात पण तू भगवंताचं भजन नाही केलं, आध्यात्मिक जीवनाला तुम्ही विशेष मार्गदर्शन नाही केलं स्वतःच्या, तर 100 वर्ष जगून देखील काय आहे? व्यर्थ आहे. ज्ञानेश्वर महाराज किती वर्ष थांबले या भूतलावर? बोला. किती वर्ष? 16 वर्ष. आणि 16 वर्षामध्ये त्यांनी कोणत्या प्रकारे जीवन जगलं? हरिनाम, हरिनाम, हरिनाम. ज्ञानेश्वरी मध्ये पूर्ण वर्णन या हरिनामाचं आणि हरिनामा. दुसरं वर्णन ज्ञानेश्वरी मध्ये नाही. लोक म्हणतात आम्हाला ज्ञानेश्वरी वाचायला वेळ नाही, भगवद्गीता वाचण्यासाठी. तुमच्यापैकी किती लोक ज्ञानेश्वरी भगवद्गीता गाथा वाचतात? किती लोक इत्यादी रोजच्या रोज नित्य नेमाने ज्ञानेश्वरी वाचतात? बरं, भगवद्गीता वाचणारे किती लोक आहेत? बिंदास हात वर करा. असं एका लाजायचं काय याच्यामध्ये? मोजून किती आहेत? समजा जे सत्संगी आहेत का इथले काय 2-3 चेहरे आम्हाला दिसत आहेत. बरं, किती लोक नेमाने रोजच्या रोज अर्धा तास फेसबुक आणि व्हॉट्सअप चालवतात? किती लोक? मी पण हात वरती करतो, मीही चालवतो. त्या खोटं बोला. किती लोक चालवतात व्हॉट्सअप, फेसबुक? चालवतो ना. व्हॉट्सअप चालवतोय, फेसबुक चालवतोय. म्हणजे माझ्याकडे 2 असे म्हणून दोघांचं वर्णन करू शकतो. त्याच्यात बरं ट्विटर पण आहे, काय काय त्याच्यात बरंच काय काय गोष्टी आहेत ना. तर बरंच आहे इंस्टाग्राम वगैरे. किती वेळ जातो तुम्ही खरं सांगा? आज आपल्या सगळ्यांचे म्हणण्यापेक्षा घरामध्ये 4 मेंबर असेल ना, म्हणजे 10 वर्षापासून पुढे, तर 10 वर्षाच्या मुलाला देखील आपल्यासाठी काय? त्याच्यासाठी स्मार्टफोन, अँड्रॉइड फोन आहे. कशासाठी? कारण की आमच्याकडे आहे म्हणजे त्याच्याकडेही असला पाहिजे. मुलगा स्पष्ट म्हणतो, बाबा तुम्ही चालवतो, आई तू फोन चालवते, मला का नाही? मला का नाही? पण समजा त्याच घरातल्या आई वडिलांनी अगर गीता वाचली, भागवत वाचलं, गाथा वाचली, ज्ञानेश्वरी वाचली, तर तो मुलगा म्हणणार नाही का? बोला ना. बरं, किती लोकांना इथे आहे? आता इथे जवळपास सगळे घरग्रस्ती आहे. कोणी संन्यासी, साधू, ब्रह्मचारी, हिमालयामध्ये तपस्या करणारे कोणी बसलेले. आपण सगळे घरग्रस्तीच आहोत ना. बोला ना, तेवढं तरी बोला. हा ना, सगळे घरग्रस्ती आहेत. बरं, किती लोकांना वाटतं की आपल्या मुलाला वाईट वळण लागू नयेत? आमचा ब्रह्मचारी पण हात वरती करतो. म्हणजे दुसऱ्यांच्या मुलाला. हा बघा किती त्याची म्हणजे गोड भाव आहे. तो म्हणतो इतरांच्या मुलांना वाईट म्हणून तोही एक्स्ट्रा हात वरती करतोय. त्यांच्या माध्यमातून हा तुमच्या सगळ्याला वाटतं की मुलाला वाईट वळण लागू नये, परंतु वाईट वळण लागू नये म्हणून तुमच्या घरात मी आता त्याच्या आधी विचारलं, कोण गीता वाचतं का? कोण ज्ञानेश्वरी वाचतं का? जवळपास मोजून 5 ते 6 लोकांचा हात वरती आहे. आता तुम्हीच मला उत्तर द्या.
ज्या घरामध्ये सत्वगुण नसतील, सत्संग नसेल, गाथा किंवा भगवद्गीता पठण नसेल, साधू संतांचं आगमन नसेल, नामावर जोर नसेल किंवा आध्यात्मिक जीवन नसेल, त्या घरातली मुलं खरोखर चांगल्या मार्गाला जातील का? हरे कृष्णाची लहान मुलं आहेत ना, ज्यांची आधीमध्ये जे चालतात इकडे तिकडे, तिने थोडंसं जास्त ना, आपण 9 वाजेपर्यंत हरिनाम कीर्तन करणार आहोत. विश्वंभर पूर्ण एवढा जो पूर्ण प्रयत्न केला तो याच्यासाठीच केलेला आहे की तुमच्या कानापर्यंत काय 4 शब्द, मी काय मोठा संत साधू संत नाही, तुमच्यापैकीच एक आहे, पण मी जे हातामध्ये धरलेला आहे गीता, ह्याच्यात मात्र भरपूर चांगल्या चांगल्या गोष्टी सांगितल्या आहेत आणि गुरुच्या दयेने मी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतो. तर तुम्ही हे सगळ्या शांततेने ऐका अशी माझी इच्छा आहे. कुणाचं आहे बालक? हे बाळ कुणाचं आहे? आम्ही घेऊन जाऊ बरं का, जवळ या लवकर, नाही तर मला कोणी घेऊन गेले महाराज. फक्त लहान मुलांना काय जास्त नाही, 1 तासभर फक्त त्यांना थोडं शांततेने बसवा, कारण की तुम्हाला चांगलं ऐकता यावं. बाकी माझा दुसरा उद्देश काही नाही. उलट लहान आमचे प्रल्हाद महाराज सांगतात की बालपणापासून भक्ती असली पाहिजे. काय पाहिजे? प्रल्हाद महाराज आईच्या गर्भापासून भक्तीचे संस्कार भेटले होते. आता पुन्हा मी माझ्या टप्प्यावर येतो. माझा टप्पा कोणता होता आठवण करून द्या. संतांचा आवागमन मुलं बोला. किती ग्रस्त लोकांना वाटतं की आपल्या मुलांना चांगली वळणं लागावेत? खरं सांगा. मग त्याच्या आधी मी विचारलं गीता कोण वाचते की नाही म्हणले, गाथा आहे का नाही म्हणतात, ज्ञानेश्वरी आहे का नाही म्हणतात. मग तुम्ही कोणाच्या बळावर म्हणता की आपल्या घरातल्या मुलांना चांगली वळणं लागावेत? बरं, किती लोकांना वाटतं गेले ते दिवस जाऊ द्या, आता जे इथून पुढे म्हणजे कमी वेळा सत्संगाच्या माध्यमातून इथून पुढे तरी काहीतरी परिवर्तन केल्यानंतर तुम्हाला कॉन्फिडन्स येईल की तुमच्या मुलाला चांगली वळणं लागतील. तर ती कोणती तरी क्रिया तुम्ही स्वीकार कराल का? किती लोक स्वीकार करतील? बस मग काय करा, थोडंसं आपण चांगल्या प्रकारे हरिनाम कीर्तन करू, थोडीशी कथा कीर्तन ऐकू की, कारण की ह्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. तुकोबराय सांगता हंकारुनी सांगे तुका नाम घेता राहू नका. काय सांगतात? हंकारून म्हणजे ओरडून सांगताय तुकोबराया की नाम घेता राहू नका. कारण का? दुसरा मार्गच नाही ह्या युगासाठी. आपण रोज न्यूज बघतोय, चॅनल बघतोय, कितीतरी बाबा ढोंगी साधू संत येतात, त्यांच्या क्रिया आपल्याला काहीतरी दिसत आहेत आणि काहीतरी शिकवून जात आहेत. आणि कोणती क्रिया त्यांची आहे? जे नामाच्या अधीन नाही लोक, जे नाम सांगत नाहीत आणि ज्यांना नाम नकोय त्या लोकांचा काही काळाने आपल्याला कळते की ते फसले किंवा त्यांना फसवले गेलं. पण तरी देखील आमचे डोळे उघड. हे किती मोठं दुर्भाग्य आहे. कारण की लोकांना साधी सरळ सोपी गोष्ट नकोय आणि ह्या सोप्या गोष्टीतून तुकोबराय की अधिकाराने सांगतायत. काय सांगतायत? अधिकाराने. तुकोबराय सांगतात सांगतो रे तुम्ही भजा रे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. काय सांगतात? तुकोबराय सांगतात अरे मी तुम्हाला सांगतो. आणि कोणत्या प्रकारे सांगतात? पडतो रे पाया. काय गरज आहे त्यांना तुमच्या आमच्या पाया पडायची? आणि तुकोबराय सारखे महात्मा अगर आपल्या पाया पडून शेवटी काय सांगतायत? भजा रे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. म्हणजे पाया पडून सांगतायत. एवढी दुर्दशा आमची झालेली आहे. कारण का आम्ही ऐकायला तयार नाही. शेवटी पाया पडता, तुमच्या पाया पडतो तुम्ही एकदा ते विठ्ठलाचं भजन करा. बघा, आपण पुन्हा मुद्द्यावर प्रत्येकाला वाटतं की आपल्या घरामध्ये संस्कार असावेत, चांगले सद्गुण असावेत, शांतता असावी, चांगल्या प्रकारे गुन्ह्या गोविंदाने संसार साधला पाहिजे. पण हे केव्हा शक्य आहे? नामाशिवाय शक्य आहे का? ज्या घरादाराला आध्यात्मिकची जोड नाही, काय नाही? जोड नाही, त्या घरामध्ये एक रूपता राहू शकत नाही. कारण का हरिनाम जोडण्याचं काम करतं. काय करतं? हरिनाम जोडण्याचं. जोडतं म्हणजे कुणाला जोडतं? तुम्हाला आम्हाला भगवंताशी हरिनाम जोडतं. कारण की तुम्ही आम्ही कुणाच्या अंश आहोत? आपला समाज, आपला जात, आपली भावकी काहीतरी दाखवत असेल तो भाग वेगळा. परंतु खऱ्या अर्थाने आपण तुम्ही आम्ही कुणाच्या आहोत? भगवंताचे. तुकोबराय काय सांगतात? यादसाठी केला अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. शेवट गोड म्हणजे नक्की कसा व्हावा? जिलेबी खाऊन, रसगुल्ला खाऊन, गुळ खाऊन, का गुळाचा चहा पिऊन? कसा गोड सांगतात ते? नाम कीर्तनाने. कसा? यासाठी केला होता अट्टहास. अट्टहासचा अर्थ काय असतो? जिद्दीने. कितीही संकट त्यांना आली तरी देखील त्यांनी हरिनाम सोडलं नाही. म्हणजे काय केला त्यांनी? अट्टहास केला.
तुमचा आमचा अट्टहास आहे का ह्याच्यासाठी? डॉक्टर सांगितला चहा सोडा, आम्ही तो सोडला, आम्ही गुळाचा चालू केला. आमचा अट्टहास कसलाय? काही का विना पण चहा आत गेला. प्यायचा. हा आमचा अट्टहास आहे. काय आहे? अशा आमचे अट्टहास आहे. काहीतरी हे सोडलं तर त्याची पूर्तता करण्यासाठी काहीतरी नवीन जीवनामध्ये असला पाहिजे. तर असला अट्टहास कामाचा आहे का? उत्तर द्या. आहे का कामाचा? नाही कामाचा. पण तरी देखील आम्हाला काय आहे? याचाच अट्टहास आहे, अशा गोष्टींचा. पण अशा गोष्टींचा अट्टहास करून मृत्यूच्या वेळेला ह्यातली एखादी तरी गोष्ट कामाची आहे का? उत्तर द्या. नाही. मग मृत्यूच्या वेळेला कोणती गोष्ट कामाची आहे? हरिनाम. बोला. हरिनाम. हरिनाम. आणि हरिनामाचा काय असला पाहिजे? अट्टहास. तुकोबराय सांगतात मी का अट्टहास केला? कारण की शेवटचा दिवस गोड व्हावा. तर तुमच्या लोकांनी किती लोकांनी शेवटचा दिवस गोड करण्यासाठी काहीतरी योजना आखली? एकाने पण नाही. बरं, किती लोकांना शेवटचा दिवस गोड व्हावा असं वाटतं? आता तरी हात वरती करा, लाज गाजत आजूबाजूचा हात वरती बघून. नाही आम्हाला काय कळलं तरी त्याने हात वरती केला, आपल्याला हात वरती करा हरकत नाही. तसं एखादा प्रश्न उत्तर सर्वीचा प्रश्न उत्तर आहे का? ज्याला येत नाही तो सगळे आपल्या हात वरती करा. आम्हाला येत नाही काय हरकत नाही, पण कुणाला तरी विचारतील आणि आपला काय नंबर येणार नाही. तर कुणालाही तुमच्यापैकी कुणाला वाटत असेल खरोखर शेवटचा दिवस गोड व्हायला पाहिजे, तर त्याची काय करावी लागेल? तयारी करावी लागेल. कधीपासून करावी लागेल? आत्तापासून, ह्या वेळेपासून. कशापासून? मग करा हात वरती, बोला जोरा, हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे. हा तुमची झाली सुरुवात. म्हणजे तुमचा अकाउंट ओपन झालं. आता तुम्ही भरा, नाहीतर नका बोलू. हा प्रश्न तुमचा. पण बँक पण काय करते? जे अकाउंट 5, 7, 8, 10 वर्ष मेंटेन होत नाही ना, शेवटी बघते आणि बंद करून टाकते. तर तुम्ही अकाउंट खोललेलं आहे, आता हे चालू ठेवायचं का बंद करायचं हे तुमच्याकडे आहे. तर अकाउंट चालू ठेवण्यासाठी काय करावं लागेल? जसं विश्वंभर म्हणून इथं जसं हरिनाम कीर्तन ठेवलेलं आहे, नाम संकीर्तन किंवा जे काही कथा कीर्तन ठेवलेले आहे, तर असा सत्संग जिथे तुम्हाला भेटेल, जिथे तुम्हाला भेटेल, जिथे हरिनाम आहे प्लस सत्संग सांगतो. तुम्ही आता काय म्हणताय? जिथे गर्दी म्हणजे सत्संग, असा लोकांचा भाव झालेला आहे. अशा भानगडीमध्ये पडू नका. जिथे गर्दी तिथे सत्संग असा विचार डोक्यात आणू नका. गर्दी आज कुठेही व्हायला लागलेली आहे. क्रोमात व्हायला लागले, झोडिओला पण व्हायला लागलेली आहे. झोडपूर निघाल तिथे जाऊन, तर त्याला गर्दी नाही. गर्दी म्हणजे कुठे? जिथे हरिनाम आहे, जिथे भगवंताची कथा आहे, जिथे कीर्तन आहे, जिथे भगवंता श्रेष्ठ सांगतात. तुमचं आमचं कर्तव्य भगवंताला शरण जाणं हे आवर्जून सांगतात. त्या गर्दीमध्ये जा. तिथे त्या गर्दीतून ह्या अकाउंटला काही ना काही कायम जमा होत राहील. ह्याला खाली ठेवू नका. तर आपण सुरुवात करू नाम कीर्तन. इथे कथेला इथे एक श्लोक आहे, भगवद्गीतेमध्ये एक श्लोक आहे. अध्याय नंबर आहे 9 आणि श्लोक नंबर आहे 11. आता इथे भगवान श्रीकृष्ण स्वतः मेन्शन करतायत. श्लोक नीट ऐका आणि तुमची आपण आपापल्या परीने आपली स्थिती काय किंवा त्या श्लोकामध्ये आपण कुठे बसतो ते तुम्ही आम्ही ठरवा. हे भगवान कृष्ण सांगतायत, मी सांगत किंवा कोणतंही ऐरा गैरा सांगत नाही. इथे भगवंत सांगता 9व्या अध्याय 11वा श्लोक आहे. अवजानांती मामुढा मानुषी तुनुमाश्रित परम भाव मजानांतो मम भूत महेश्वर. आता कृष्ण काय सांगतात? माझ्या मागे मागे बोला. छोटीशी लाईन आहे श्लोकात. आपण कारण की संस्कृत विषय आपला राहिला नाही.
संस्कृतमध्ये आपल्याला गोडी राहिलेली नाही, काय हरकत नाही. पण तो आजकालच्या भगवद्गीतेमध्ये श्लोक आणि श्लोकचा अनुवाद ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. एक काळ होता आम्ही लोकांना की तुम्ही थोडं गीता वाचा, लोक म्हणायचे संस्कृत मध्ये आहे, समजत नाही. परंतु आजकाल एवढ्या सगळ्या गोष्टीमध्ये बऱ्याच काही गोष्टी फॅसिलिटी झालेल्या आहेत. जसं संस्कृत अगर श्लोक जरी असला तरी खाली अनुवाद आहे, तात्पर्य आहे. तर ह्या श्लोकात माताजी त्या मुलांना तुम्ही आत घेऊन बसा, काय हरकत नाही, नाही ऐकले तरी चालेल. इथे भगवान श्रीकृष्ण सांगताय, माझ्या मागे मागे बोला, जब मैं मनुष्य रूप में, जब मैं मनुष्य रूप में, मागे आवाज येतोय, जब मैं मनुष्य रूप में अवतारित होता हूँ तो मूर्ख मेरा उपहास करते हैं, वे मुझ परमेश्वर के दिव्य स्वभाव को नहीं जानते. आणि त्यांना जाणण्यासाठी पुढचा एक श्लोक आहे 14वा, त्या सांगतात भगवंताला जाणायचं असेल तर भगवान श्रीकृष्ण स्वतः सांगतायत की जे मूर्ख आहे, जेव्हा मी परमेश्वर या रूपात किंवा मानवी रूपामध्ये येतो तेव्हा बरेच लोक माझा काय करतात, उपहास करतात. उपहास म्हणजे मला मान्यता देत नाहीत. परंतु त्यांना जाणायचं असेल तर त्याच अध्यायामध्ये 14 श्लोक भगवंत सांगतात, सततम कीर्तयन्तो माम इतंतचे दुर्व्रता नमस्संचे मा भक्त्या नित्ययुक्ता उपासते. माझ्या मागे मागे बोला, ये महात्मा मेरी महिमा का नित्य कीर्तन करते हुए दृढ़ संकल्प के साथ प्रयास करते हुए मुझे नमस्कार करते हुए भक्ति भाव से निरंतर मेरी पूजा करते हैं. आता काय सांगतात भगवंत, पहिला श्लोक घेतला, त्या श्लोकात भगवंताने स्पष्ट वर्णन दिलेलं आहे, एकदम स्पष्ट सांगितलं, आवजानांती मा मूढा. जे मूर्ख लोक आहेत, कसे, जे मूर्ख लोक आहेत ते भगवद्गीतेचा आधार घेत नाहीत, ते भगवान श्रीकृष्णाला मान्यता देत नाही. तर त्या कोणत्या गोष्टींना मान्यता देतात, थोतंड. कशाला, थोतंड म्हणजे नको त्या गोष्टीला आम्ही एवढी मान्यता देतो, त्या लोकांना भगवान श्रीकृष्ण काय म्हणतायत, तुम्हाला एवढं बोलून पण तुम्ही समजत नसाल तर भगवान श्रीकृष्ण काय म्हणतायत, मूर्ख कुणाला म्हणतायत, प्रामाणिक आहे ती मुलं, म्हणून सांगतात हे शुद्ध सात्विक स्वरूप असतं मुलांचं. उगाच नाही बोलले प्रल्हाद ते प्रतिनिधी आहेत. हा, ते प्रतिनिधी आहेत तुमच्या सगळ्यांचे. भगवान श्रीकृष्ण काय सांगतात, जे मूर्ख लोक आहेत, जे मला मानत नाहीत, काय करत नाहीत, मानत नाहीत, त्यांना भगवान श्रीकृष्ण हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. बघा, मीही मूर्खच होतो एकेकाळी तुमच्यासारखाच, काही नवीन नव्हतो. माझ्याही समोर असं कोणीतरी बसलं होतं, त्यांनी मला असं 4, 5, 10 वेळा सांगितलं, मग मला कळालं की मी मूर्ख आहे. ही तुमच्या आमची सगळ्यांची एकच स्थिती आहे. परंतु कृष्ण सांगताय की सत्संगाच्या माध्यमातून, कुणाच्या माध्यमातून, सत्संगाच्या माध्यमातून हे आपल्याला जाणीव होते की मी किती मूर्ख आहे. आणि एकदा मी मूर्ख आहे जाणीव झाल्यानंतर आपण पुन्हा मूर्खच राहायचा प्रयत्न करतो का शहाणे व्हायचा प्रयत्न करतो. तर हा आपली सुरुवातच समजा आईच्या गर्भातून कोणी शिकून आलेलं नाही. इथे आल्यानंतर कुणातरी सत्संग घडला, संतांचा सहवास घडला, चांगल्या लोकांमध्ये उठक बैठक झाली, त्याच्यानंतर कळालं बाबा हा देह भरपूर अनमोल आहे आणि याला कुठेतरी भगवंता सेवेमध्ये लावलं पाहिजे. तर आपण पहिला कोणता श्लोक घेतला, आवजानांती मा मूढा, की जे मूर्ख लोक आहे, जे माझा उपहास करतात, आणि जेव्हा मी मानवाच्या रूपामध्ये येतो, कोणत्या रूपामध्ये येतो, मानवाच्या रूपामध्ये येतो, तेव्हा ह्या लोकांना मी परमेश्वर आहे असं हे समजत. आणि हकीकत आहे, एखाद्या आजही भगवान श्रीकृष्ण समजा तुमच्या आमच्या रूपामध्ये आले ना तर आपण ऐकणार नाही त्यांचं, कारण की ते कसे तुमच्या आमच्या
पण ते समजा एखाद्या अगडम बगडम आगोरीच्या रूपात आले तर त्यांनी हातामध्ये 4 लिंबू आणले, 5 मिरच्या आणल्या, 4-5 भावल्या आणल्या, हळद कुंकू काढले, थैलीतून, तर आपला काय लगेच बोला ना, अशा लोक आपला कसा विश्वास बसतो लगेच. कोणीतरी बोलतो एवढंच सांगा, हे एवढे लिंबू घ्या आणि असे 4 कोपऱ्यात टाका, 4 चौऱ्यात, 4 रस्त्यावर टाका, बघा उद्यापासून तुमच्या लगेच काय होईल, ग्रह दशा बदलेल. त्यांनी एवढंच सांगा की प्रत्येक अमावस्याला टाकावं, पौर्णिमेला टाकावं, तर आपण अमावस्या आणि पौर्णिमेची काय बघू. त्यांनी एवढंच सांगा की 10-12 पौर्णिमा करा, तर त्या 10-12 पौर्णिमा आपल्या त्या व्यक्ती आपला किती विश्वास बसेल का नाही. का बरं. कारण की भगवान श्रीकृष्ण मानवाच्या रूपामध्ये आले म्हणून आमचा त्यांचा विश्वास. पण असे अगडम बगडम सांगतात, जे काही लोक क्रिया सांगतात, आमचा किती विश्वास आहे. मला सांगा, तुकोबरायांनी, ज्ञानेश्वर महाराजांनी एखादी तरी क्रिया असं सांगितलं का. त्यांचं पूर्ण जीवन चरित्र वाचा तुम्ही, पसायदान बघा, हरिनाम संकीर्तन बघा, गाथा बघा, ज्ञानेश्वरी बघा, एक ओवी मला अशी दाखवा की ज्याच्यात तुकोबराय सांगतात की लिंबू घ्यावे, चौरावर टाकावे, मागे वळून बघू नये, पुढे यावे, दुसऱ्यांची बल आहे का एखादा असा अभंग. पण त्यांनी जेवढे अभंग सांगितले नामतत्वावर, भगवंताला शरण जाण्यावर, पण आमचा काय विश्वास नाही. मग का बरं होतं आमच्या बरोबर असं. कारण की आम्हाला कसं पाहिजे, बसून पाहिजे सगळं, त्या जाग्याला पाहिजे सगळं. एखादी ग्रह दिशा झाली, एखाद्या घरावर संकट आलं आणि तुम्ही एखाद्या ब्राह्मण त्यांनी फक्त एवढं सांगावं की तुम्ही काय करा, एवढ्या मंत्र जप करा, रोजच्या 1000 वेळा तुम्ही असा मंत्र जपा, तुम्हाला वेळ नसेल, तुम्ही काय करता. तुम्ही त्या व्यक्तीला काय बोलाल. म्हणता की महाराज आम्हाला तेवढा वेळ नाही, तुम्ही 500चे 1000 घ्या आणि तुम्ही तुमच्या परीनेच ते काम करा, आम्हाला काय तेवढा वेळ नाही, आम्हाला तेवढी विशेष काय आवराजून सुखी नक्की व्हायचं आहे, पण तेवढा वेळ आम्ही स्वतःहून देऊ शकत नाही. हे किती दुर्भाग्य आहे. आणि पूर्ण गाथा आणि पूर्ण गीता हे एकाच गोष्टीवर आधारित आहे, स्वतः करा. काय करा, स्वतः करा. स्वतः केल्यानं तुम्ही खाल तर तुमचं पोट भरेल. प्रभूजींना तिथं भंडारा ठेवले, समजा जे काही व्यंजन ठेवलेले आहे, तुमचा समजा कुणाला तरी जायचं आहे, मधीच उठून तुम्हाला वेळ, तुम्हाला वाटलं बाबा 9ला सांगितलं होतं, 9 वाजून गेले, पण काय मी उठून जाते, आणि तुम्ही त्या उद्देशाने आला असा बाबा इथं भंडारा पण म्हणजे भगवंता प्रसाद पण आहे, तो आपण खायला जाता तुम्ही बाजूला असं सांगून जाल का, मी 4 चपाती खाते, तू पण 4 खा, माझ्या पण तू 4 खा, माझं पोट घरात बसल्या बसल्या भरेल. अशी क्रिया आहे का. नाही, ते चांगलं आहे. ते संख्या लगेच 10-12 जण बसतील आणि त्यांना जाऊन सांगेल माझे पण 2 घास आगाव खा, म्हणजे माझंही पोट भरेल. साधारणशी गोष्ट आहे. स्वतःला सुख पाहिजे, स्वतःचं पोट भरायचं असेल तर स्वतःहून आवराजून 4 घास आपल्याला खा. मग हे सुखाची अभिलाषा इतरांच्या क्रियेच्या माध्यमातून का बाळगता तुम्ही. कारण का आम्हाला आत्मजिज्ञासा नाही. काय नाही, आत्मजिज्ञासा. आता तो ब्रह्मजिज्ञासा सांगतात. भगवंतापर्यंत पोहोचायचं असेल तर पहिल्यांदा स्वतःचं स्वस्वरूप ओळखा. आपलं स्वरूप काय आहे, कुठून आलो आपण, तुम्ही बोला. माझा आवाज जातोय ना मागे, कुठून आला तुम्ही. जसं मी आलो नारायण बापू नगरवरून आलो. कुठून आलो मी, प्रभूजी आमच्या नाशिक रोडवरून आले. तुमच्यापैकी काही जण इथले असतील, काही जण लांबून आले असतील, म्हणजे इथपर्यंत यायला काहीतरी ऍड्रेस आहे की नाही. जसं मी तुम्हाला एकंदरीत टोपीवाले त्यांना बाबा तुम्ही कुठं, बाबा सांगतील मी इथे राहतो, 4 गल्ल्या सोडून तिथे माझं घर आहे, तिथून मी आलो. आता हा ऍड्रेस आपण सांगू शकतो, परंतु जन्माला यायच्या आधी कुठे होतो आपण, किती लोक सांगू शकतात. याला म्हणतात आता तो ब्रह्म जिज्ञासा. मी कोण आहे, मी कुठून आलो, कुणापासून आलो आणि मेल्यानंतर कुणाकडे जाणार. हे अशा प्रकारे कधी प्रश्न तुमच्या मनात आले का. किती लोकांच्या मनात आले असे प्रश्न. काही ती लोक इथं आहेत ज्यांना खरोखर जिज्ञासा आहे. आणि जोपर्यंत हे प्रश्न येत नाही ना, तोपर्यंत भगवंताच्या खऱ्या अर्थाने ओढ पण लागत नाही. काय लागत नाही, ओढ लागत नाही. ओढ का पण लागत नाही, कारण की मी जाणार कुठे हा प्रश्न तरी कसा आहे, आपल्याला उत्तर आहे का काही. बरं आपण आईच्या गर्भातून आलो, ह्या घरातून आलो, ह्या शहरातून आलो, इथपर्यंत ठीक आहे, हे टेम्पररी उत्तर, हे पण खरी उत्तर नाही. परंतु एक उत्तर मात्र आपल्याला सापडलं नाही, मेल्यानंतर कुठे जाणार. किती लोकांनी ठरवले कुठे कुठे जायचं.
किती काहीतरी प्लॅन केला असेल का नाही? जसं लग्न झाल्यानंतर हनीमूनला जायचा प्लॅन असतो, गोवा इकडे तिकडे, शाळेला सुट्ट्या लागल्या, पुढे आलो आपण थोडेसे, सुट्ट्या लागल्या, आता सुट्ट्याला कुठेतरी प्लॅन केला असेल का नाही तुम्ही? आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागतील ना मुलांना, कोण गावाला जाईल, कोण मामाकडे जाईल, कोण कुठे जाईल, कोण कुठे जाईल, काहीतरी आयोजन नियोजन आहे. तसं मेल्यानंतर कुठे, कुणाकडे उत्तर आहे? मग कुठे जाणार? तुम्ही बोला, ते लहान मुलं बोलतायत, तुम्ही बोला, तुमच्यापैकी बोला किती. बरं कुठे जायला आवडेल ह्याचं तरी उत्तर द्या. तिथे आनंद आहे. तुम्हाला घेऊन जाईल ना मी आश्रम मध्ये, तुम्ही एवढं चांगलं बोलताय, घेऊन जाईल. मग हा यायचंय का? हा मग बस. बरं कुठे जायला आवडेल तेवढं तरी सांगा. तिथे सगळं सुख आहे, आनंद आहे. मी का, हालाकी आमच्याकडे भरपूर भगवंताच्या कृपेने भरपूर गीता भागवत बोलण्यासारखं आहे, पण मी ते बोलायला लागलो ना तर तुम्ही काय बोलतो, अरे कधी संपेल असं होईल. म्हणून मी तुम्हाला पहिलं तुमचा आमचा असं मला थोडी तरी जाणीव होऊ द्या की किती तुमच्या लोकांना ती जिज्ञासा आहे. बरं मेल्या कुठे जायचं याचं उत्तर आहे का कुणाकडे? बरं कुठे जायला आवडेल? जिथं सुख समृद्धी आनंद शांती सगळं असं चांगलं काही आहे. बोला, एकाही तरी बोला. बरं कुठे? बरं मी तुम्हाला ऑप्शन देतो. नरकात? अजिबात नाही. स्वर्गात? माता स्वर्गामध्ये जायचंय. कुठे जायचंय माताजींना? बरं किती लोकांना स्वर्गात? हात वरती करा. ए फॉर्म काढ रे स्वर्गाचे, भरून घेऊ यांचे आधार कार्ड सही. बरं स्वर्गात जायला एवढं सोपं आहे का? बरं स्वर्गात तरी तुम्हाला त्याचा हात बरेच वरती. बरं तुम्ही काय तयारी केली स्वर्गात ते मला सांगा. तयारी काय केली? तयारी काय केली? स्वर्गात जायची तयारी काय केली? नामस्मरणाने स्वर्गात जाता येत नाही, हे लक्षात पहिलं घ्या. भगवंताच्या नावाने स्वर्गात जाता येत नाही. स्वर्गापेक्षा पण जी उच्च कोटीची जी जागा आहे, काय सांगतात तुकोबराया? वैकुंठाचा कोणता अभंग आहे? आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. कुठे चालले होते? वैकुंठात. वैकुंठाला चालले होते. तुका झाला आकाशा एवढा. कुठे गेले ते? वैकुंठाला. स्वर्ग हे खाली आहे, एकदम क्षीण लोकांचा स्वर्ग आहे. गीतेमध्ये भगवंत कृष्ण गोष्ट सांगतात, ज्यांचं पुण्यवान लोक आहे ते कुठे जातात? स्वर्गात जातात. परंतु पुण्य संपलं रे, संपलं, त्यांना पुन्हा खाली यावं लागलं. तुकोबराय सांगतात, आता नाही येणे जाणे, सहज खुंटले बोलणे. काय म्हणले? आता माझं येणं जाणं काय? ते कुठे गेले? वैकुंठाला. स्वर्गाला नाही, वैकुंठाला. चांगलं वाटलं की कमीत कमी तुम्ही जागा तरी चांगली निवडली, स्वर्गाला जायची. पण तिथे जास्त उशीर तुम्ही टिकणार. कारण का? स्वर्गाचा नेम काय आहे की एकदा का पुण्य संपलं रे, संपलं की तुम्हाला पुन्हा या भूतलावर यावं लागतं. काय करावं लागतं? बरे किती लोकांची इच्छा आहे स्वर्गातून पुन्हा इथे यायचं? आपण काय करू? प्रश्न उत्तरच करू आहोत, कारण की पहिलाच दिवस आपला आहे. किती लोकांची इच्छा आहे स्वर्गातून पुन्हा इथे यायचं? बघा मगाशी स्वर्गात जायला म्हणजे किती तुम्हाला आकर्षण आहे स्वर्गाचं. पुन्हा खाली यायची काही इच्छा नाही. नाही जरी आला तरी लात मारून ढकलून लावतात खाली, लक्षात घ्या. कारण की हे श्रीमद भागवतामध्ये वर्णन आहे की स्वर्गातून देखील खाली यावं लागतं. तुम्ही हे तरी ऐकलं, रावणाने स्वारी केली स्वर्गावर आणि सगळे लोक, सगळे देवी देवता काय झाले? पळाले. कंसाने स्वारी केली स्वर्गावर, सगळी देवी देवता, आणि ती देवी देवता तुम्हाला सोबत नेणार नाही. कारण का? तुम्ही म्हणाल ते देवता म्हणजे तुम्ही ते खालच्या लोकातले, तुम्हाला काय सोबत नेतील सोबत. चांगलं वाटलं की स्वर्गात, पण त्याच्याही उच्च कोटीची गीता भगवान कृष्ण सांगतात. काय सांगतात? अंत काल्याचे मामे स्मरण मुक्त व्हा. काय सांगतात भगवंत? जो अंत काळाला माझं स्मरण करतो अर्जुना, तो माझ्या परम शाश्वत धामाला प्राप्त होतो. कोणत्या धामाला? परमधाम. आणि शाश्वत. स्वर्ग शाश्वत नाही.
परंतु भगवंताचं धाम शाश्वत आहे. मन तुकोबरासारखे छाती ढकून काय म्हणले, आता नाही येणे जाणे, माझं येणं जाणं नाही. तर आपण थोडस आता आपण पुन्हा बघू की अंतिम क्षणाला भजन करण्यासाठी रामदास स्वामी, मी बऱ्याच जागा जेव्हा नवीन जागेला पहिल्यांदा कीर्तन करतो तर मी हे 10 वर्षापासून ते 100 वर्षापर्यंत रामदास स्वामी माहित आहेत ना? रामदास स्वामी माहित आहेत का? किती लोकांना माहित आहेत? नाशिकचा त्यांचा काय संबंध आहे सांगा? टाकळीला राहायचे ते. हे टाकळीच्या जवळच्या म्हणून टाकळी करतायत. तुम्ही बोला, तुम्ही नाशिकवासी आहेत ना? नाशिकचा आणि रामदास स्वामींचा भरपूर जवळचा संबंध आहे. ते त्या लग्नातून धावून आले ज्या लग्नासाठी आपण भरपूर तपस्या केली. ते कोणत्या लग्नातून धावून आले? ज्याच्यासाठी आपण, आणि ती तपस्या सोडून ते पळून कुठं आले? टाकळीला आले. टाकळीला कोण कोण गेले तुमच्यापैकी? तुमच्यापैकी कोण गेले नाही का टाकळीला? अहो, श्री समर्थ रामदास स्वामी की ज्यांच्या बैठकी आज चालतात, त्यांनी छान असं मनाचे श्लोक एवढे किती सुंदर लिहिलेले आहे त्यांनी सांगा. काही काही मी म्हणतो झेडपीच्या शाळेमध्ये आजही त्यांचे श्लोक गायले जातात प्रभूजी. म्हणजे बालपणापासून संस्काराची धरोहर त्यांच्यापासून सुरू झाली. गातेपासून पसायदान या सगळ्या गोष्टी चालू होतात. पण आज ज्या काही कॉन्व्हर्ट शाळा आहे, जे इंग्लिश मिडियम आहे, सीबीएसई, ISC, आता मी ते आमची लहान मुलीच्या शाळेत मी बघतो सगळ्या आहे, सगळ्या पालकांचा एकच जोर आहे. सीबीएसई बोर्ड आहे का? अजून कोणते कोणते बोर्ड आहेत प्रभूजी? ICSE. पण एकाही पालकाचा जोर नाही. त्या शाळेमध्ये पसायदान शिकवतात, त्या शाळेमध्ये गीता शिकवतात का? त्या शाळेमध्ये हरिनामाचे धडे देतात का? त्या शाळेमध्ये धार्मिकता आहे का? कारण की आई वडिलांचीच इच्छा नाही की मुलांना कुठेतरी संस्कार भेटावेत. प्रत्येक शाळेच्या पालकांची एकच धरोहर आहे की सीबीएसई बोर्ड हे. बरं तरी चला ठीक आहे, शिकवा, काय हरकत नाही. मी शिक्षणाच्या विरुद्ध असं नाही, शिक्षणही असलं पाहिजे, पण त्याच्याबरोबर थोडी आध्यात्मिकची जोड ठेवा, अन्यथा जीवन वाया गेल्याशिवाय राहणार नाही. तुकोऱ्यात स्पष्ट सांगतात की वाया जातील अशी लोक. काय होतील? वाया जातील. तर रामदास स्वामी, आता नीट ऐका, रामदास स्वामी होते, टाकळीला आले, तिथं आले, जेव्हा लग्नात त्यांना सावधान म्हणून जेव्हा त्यांनी ऐकलं की सावधान व्हा, ते म्हणले संसारामध्ये किती जरी सावधान झालं तरी तर सावधान काय होता येणार? कारण की संसार कसा आहे? अस्थिर आहे. कसा आहे? अस्थिर. हा स्थिर आहे का संसार? नाही. म्हणून ते बुद्धिमान होते, म्हणून ते लग्नातून पळाले आणि कुठं आले? नाशिक शहरामध्ये गोदावरीच्या तटावर नंदी नावाची नदी आहे, तपोवनाच्या जवळ 2 किलोमीटर अंतर आहे. टाकळी नावाचं गाव आहे, तिथे ते पहिल्यांदा आले. गोमय म्हणजे गायीच्या शेणाचा मारुती बनवला, 12 वर्ष तपस्या केली आणि तिथे बाजूला नंदी नदीमध्ये 12 वर्ष थांबून राम नामाची साधना केली. आणि त्यांच्या कीर्तनामध्ये स्वतः हनुमानजी मृदंग वाजवायचे. काय वाजवायचे? मृदंग. आणि पूर्ण जीवनभर लोकांना केवळ राम राम आणि राम नामाचा धडा दिला. श्रीराम जय जय राम. हे त्यांनी काय केलं? भगवंताने, रामदास स्वामीने हे भगवंताचं नामस्मरण लोकांना जगाला सांगितलं, हे घ्या, जेणेकरून तुमचं काय होईल? कल्याण होईल. तर अशा रामदासने थोडीशी माहिती सांगितली. तर ते रामदास स्वामी, अगर आपण भजन नाही केलं तर कशा प्रकारे आमचं जीवन वाया जातं ह्याच्यावर ते बोलतात. तर नीट ऐका, ऐकणार ना? त्यांनी पण मूर्ख लक्षणं दिली. त्यांनीही बरेच लक्षण दिलेले आहे, पण आपण त्यांनी 10 वर्षापासून 100 वर्षापर्यंत पाडाच वाचला. तर कशा प्रकारे वाचला ते ऐका. आणि त्याच्यातून त्यांनी सांगितलेलं आहे की राम नाम घेतल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. फक्त शांततेने ऐका. सुरुवात अशी करता रामदास स्वामी, सावध सावधान, माझ्या मागे मागे बोला, सावध सावधान वाचे बोला राम नाम. 10 वर्ष बालपण, 10 वर्ष बालपण, अंगी भरला मदन, मग कैसे राम नाम. मग कैसे राम नाम. 20 वर्ष तारुण्य, अंगी भरला मदन, मग कैसे राम नाम. मग कैसे राम नाम. 30ची होती भरती, कन्या पुत्र अति प्राप्ती, उत्पन्नाची पडे भ्रांती, मग कैशी ईश्वर प्राप्ती. 40 वर्ष होती, डोळा 40 लागती, दिसे नासे झाले काही, नेत्रे भूल ही पडली.
50 वर्ष होती हलती दाताच्या पंगती हलती दातांच्या पंगती काळे केश शुभ्र होती काळे केस शुभ्र होती. त्यास म्हातार म्हणते साठीची बुद्धी नाठी साठीची बुद्धी नाही हाती घेऊन काठी वाटी येऊन काठी वसा 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 करीती कारटी 70ची होती रचना. आवाज जवळचाच येतोय, मागून आवाज येत नाही. माग स्पीकरचा आवाज येतोय का? नाही तर मी मध्ये बसतो कुछ उस तरफ कुछ इस तरफ, असं नको ना व्हायला. मग बोला, थोडं बोला. 70ची होती रचना 70ची होती रचना बसली जागा उठवेना हालवेना डोलवेना मग दिसे केविलवाना. 80ची होती भरती जसा जळावी न मासा 90 वर्ष झाली बोलविना एक शब्द. दारा पुत्र प्रबुद्ध म्हणतो मरे नका वृद्ध. दशमान पुत्र झाला परी वाया गेला. रामदास त्यास बोले वेगे सावधान झाला. हे जे गणित आहे ना, हे रामदास स्वामी 10 वर्षापासून ते 100 वर्षापर्यंत मानवाचं आयुष्य कशा प्रकारच्या संसाराच्या रट्टाळ, हे संसार कसा आहे रट्टाळ, हा रट्टाळ गाडा कसा हाकण्यामध्ये जातो आणि त्याचं त्यालाही कळत नाही. 100 वर्षात होईपर्यंत शेवटी रामदास स्वामी काय म्हणतात, दशमान पुत्र झाला परी वाया गेला. का? रामदास त्यास बोले वेगे सावधान. म्हणजे जेव्हा वेळ होता तेव्हा सावध झाला नाही. वेळ म्हणजे कोणता वेळ? जसं तुम्ही आता इथे बसलात, हे कशासाठी बसलात? सावध होण्यासाठी बसलात. कारण की इथून तुम्हाला काय केलं जाईल? सावधान. कशा प्रकारे सावधान केलं जाईल? हे जीवन भरपूर अल्प आहे, भरपूर काय आपण जगणार नाही. आणि अलीकडे जे काय रोगराई निघाल्यात, आजार निघाले, त्याच्यातून हे सिद्धच होतं की आपण काय जास्त चालणारे नाही. आजकाल तर स्लो, म्हणजे म्हणतो ना स्मूथ हार्ट अटॅक येतो. म्हणजे आ उ काहीच नाही, बसला जागा डळम गुडू. कितीतरी फेसबुकला व्हिडिओ असे बोलता बोलता माणसं डळम दिसणं पडले आणि गेले. म्हणजे मरण आज एवढ्या प्रकारे एकदम सोपं झालेलं आहे. कसं झालेलं आहे? सोपं झालेलं आहे. परंतु त्याच रामदास स्वामी छान सांगतात. सुरुवात कशी केली होती? सावध सावधान वाचे बोला राम नाम 10 वर्ष बालपण. बालपण. काय सांगितले त्यांनी? सावध सावधान. नुसतं सावध नाही बोलले, जोर देऊन म्हटले सावधान व्हा. का बरं? काय म्हणतात? सावध व्हा, सावधान व्हा आणि काय करा? वाचे बोला राम नाम राम नाम. कारण का? आमचं 10 वर्ष कुठे गेलं? खेळण्यात बालपणामध्ये. तुमचं आमचं तसं गेलं ना. आपण 10 वर्षापर्यंत काय केलं? खेळलो, बागडलो, रमलो. कुणी सांगितलं तर आपण तिकडे काही जास्त गेलो नाही. तर रामदास स्वामी काय सांगतात? सावध सावधान वाचे बोला राम नाम 10 वर्ष बालपण. हे बालपण आपलं 10 वर्षामध्ये पर्यंत बालपण झालं. तोपर्यंत तरी काय आम्हाला थोडी आध्यात्मिक जिज्ञासा लाभली नाही. कारण का? कयाधू सारखी आम्हाला आई लाभली नाही. लाभली का? कयाधू कोणाची आई होती? प्रल्हाद महाराजांची. प्रल्हाद महाराजांची आई त्यांना काय सांगायची? राम नाम, भगवंताचं नाव घे. आणि कुठून संस्कार दिले तिने? गर्भातून संस्कार दिले होते. प्रल्हाद महाराज आईच्या पोटात असतानाच कयाधू नारदजींच्या आश्रम मध्ये होती आणि तिथूनही तिने भक्तिमय जीवनाचे धडे घेतले. आजकाल ज्या गर्भवती स्त्रिया होतात, पहिल्या काळामध्ये तरी संस्कार तरी होते थोडेफार, पण आता तेही काही संस्कार राहिलेले नाहीत. पहिल्या काळामध्ये रिसर क्लासेस होते. काय होते? क्लासेस. ज्या स्त्रीला दिवस जायचे तिला काय करायचे? विशेष आध्यात्मिक जीवनामध्ये तिला वाव दिला जायचा. कथा, कीर्तन, सत्संग, साधू संवाद, इथे जाऊन ती काय करायची? विशेष करून श्रवण करा. आमच्या या संस्थेमध्ये ज्या काही स्त्रिया गर्भवती त्यांच्यावर विषय क्लासेस चालतात. का क्लासेस चालतात? की आतून आपले 16 संस्कार आहेत. आपल्या धर्मामध्ये किती संस्कार आहेत? किती आहेत? 16. पहिला कोणता आहे? गर्भधान. कोणता संस्कार आहे? म्हणजे गर्भामध्ये जेव्हा जीव येतो, एका स्त्रीच्या पोटामध्ये जेव्हा एखादा जीव प्रवेश करतो, बाळ येतं, त्याच्या देखील संस्कार केले जातात.
याचे एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल आहे 7व्या महिन्यामध्ये त्या स्त्रीचं काय घालतो आपण? बोला ना, तुमचं घातलं ना डोहाळ जेवण? घातलं का नाही? जे डोहाळ जेवण घातलं जातं तेव्हा तुम्ही काय करता? फोटो काढता. कसे फोटो काढता हो? चंद्रावर बसून धनुष्यबाण घेऊन मोराचं पीस लावून. बरं, धनुष्यबाण कोणत्या देवतेचं स्वरूप आहे? रामजीचं. मोराचं पीस कृष्णाचं. आणि सायन्स पण आणि धर्मग्रंथही सांगतात. कपिल ऋषी जेव्हा माता देवतीला सांगतात तर पूर्ण जीवाचं वर्णन करतायत कशा प्रकारे 7 महिन्यानंतर जीव ऐकतो प्रभूजी. हे कपिल ऋषी आपल्या आईला सांगतात श्रीमद भागवतामध्ये. तर या 7व्या महिन्यामध्ये हे जे डोहाळ जेवण घालतात त्याचे फोटो काढतात. गजरा घालून, लाली लिपस्टिक लावून, बाण चालवताना, चंद्रावर बसवताना, मोर मुकुट लावून. का बरं? की तिच्या मनामध्ये भगवान कृष्ण आणि रामाचं कुणाचं स्मरण व्हावं. आता मोर मुकुट बघितल्यानंतर कुणाचं स्मरण होतो? बासुरी इथे लावतात, त्या कमरेला काय लावतात बघा. अहो, तुमचं घातलं की नाही डोहाळ जेवण ते तरी सांगा मला, तर मी पुढे काहीतरी बोलतो. कमरेला बासुरी लावतात, मोर मुकुट घालतात, बाण घेतात. कुणाचं स्मरण व्हावं? बरं, हे स्मरण होण्यामागचं कारण काय? त्या बाळावर काय व्हावे? संस्कार व्हावे. कारण की स्त्री जे ऐकते, जे बोलते, जे स्मरण करते ना, ते सगळे गुणधर्म तिला गर्भातून ती बाळाला देते. कुठून देते? गर्भातून देते. आता इथून गर्भात नाही संस्कार झाले तर बाहेर येऊन काय करणार आहे ते? जसं आजकाल एकदम लहानच्या लहान मुलाला देखील काय द्यायला लागतो? त्याला गप बसवाय काय द्यायला लागतं? त्याला आता पहिले आज्या तरी म्हणजे विठ्ठल विठ्ठल बोल, विठ्ठल बोल, विठ्ठल बोल. आता तसलं नाही. आमची स्वतः मुलगी म्हणते शॉर्ट व्हिडिओ, शॉर्ट व्हिडिओ. काय म्हणत मुलं? मुलाला फोन करतात एवढं शॉर्ट व्हिडिओ, शॉर्ट म्हणाले की व्हिडिओ तिथे चालू होतात. कारण का? घरात त्याचे संस्कार राहिले नाहीत आणि आम्हाला आध्यात्मिक जीवनाची गोडी राहिली. तर रामदास स्वामी काय सांगतात की बालपण आमचं 10 वर्ष कुठे गेलं? खेळण्यामध्ये गेलं. एखाद्या घरामध्ये साधू संतांचं आगमन आहे, जाणं येणं नाही. मी मोठेपणा म्हणून सांगत नाही. जे तुमच्या इथे जे मध्यस्थ राहायला आलेले आहेत, विश्वंभर प्रभू, त्यांचा लहान मुलगा बघा इथं वामन म्हणून गेला, त्याला मी वामन बोलतो. म्हणजे मोहित त्याचं नाव आहे. तो रोजच्या 2 माळा भगवंताच्या नावाचं स्मरण करतो. कोणतं? हरे कृष्णा हरे कृष्णा, बोला कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे. तो ह्या महामंत्राच्या रोजच्या 2 माळा जपतो. कारण का? त्यांचे वडील पोलीस मध्ये आहेत, आर्मी मध्ये होते, मुंबईला अपडाऊन करतात. आमच्या या संस्थेचा नियम आहे, जे कोणी ज्यालाही वाटतं आपलं कल्याण गावा ते दीक्षित होतात. दीक्षांतना रोजच्या 16 माळा जप कराव्या लागतात. किती? घाबरवत नाही, मी सांगतोय फक्त सिस्टम काय आहे, सगळ्यांसाठी लागू पडत नाही. तर ते कमीत कमी इथून अपडाऊन करतात मुंबईला, मुंबई इकडे येतात. आमचा कोणताही मोठा उत्सव असू द्या, तिथल्या त्या मोठ्या अधिकाऱ्याला सांगतात मला काही कर, पण 2-3 दिवस कशासाठी सांगतात? हरिनाम. ते रोजच्या 16 मध्ये कमीत कमी ते 2.5 ते 3 तास भगवंताच्या नामाचं स्मरण करतात. ड्युटी करत करत, जॉब करत करत. पोलिसाचा जॉब तुम्हाला माहिती आहे मुंबईच्या शहरामध्ये तर अजून अवघड आहे तिथे, पण एवढं असताना देखील ते करतात. त्यांच्या घरात संस्कार काय? त्यांचा मुलगा रोजच्या 2 माळा जप करतो. त्यांची पत्नी आहे, त्याही जमेल तेवढे नामस्मरण कंटिन्यू रेग्युलर करतात. काय अवघड आहे मला सांगा? ते काय संन्यासी आहेत का? बोला ना, विनोद पाटील साहेब तुमच्या मध्ये का संन्यासी आहेत का? लाल ड्रेस घालतायत का? नाही ना, संन्यासी नाही ना, तुमच्यासारखेच आहेत ना. तेही जॉब करतायत, बायको आहे, 2 मुलं आहे, तेही व्यवहार सांभाळतायत, परंतु त्यांनी नामस्मरण सोडलं का? म्हणजे भक्ती मार्गामध्ये कुणालाही प्रवेश आहे. तुकोबा सांगता सगळ्यांचा येथे आहे अधिकार. या हरिनामामध्ये, भगवत भक्तीमध्ये सगळ्यांचा अधिकार आहे. इथे असाच पाहिजे तसाच पाहिजे नियम नाही. बरे ते सुरुवातीला आले तर तुमच्यासाठी पहिले येऊन असे बसले होते सगळे. त्यांना काही असं वाटत नव्हतं, पण हळूहळू त्यांना गोडवा लागला, येत गेले. आणि आज त्यांच्या मनातली संकल्पना आहे की त्यांनी इथं विशेष हरिनाम कीर्तन ठेवलं. ते स्वतः बोलले मला वास्तूपेक्षा पण मला एकदा हा कार्यक्रम करायचा. ही भावना केव्हा निर्माण होते? भगवत भक्तीच्या माध्यमातून. मी तुम्हाला का सांगितलं? रामदास स्वामी काय सांगतात? सावध वाचे बोला 10 वर्ष 10 वर्ष बालपणात गेले, अजून काही भजन झालेलं नाही. पुढे काय म्हणतात? 20 वर्ष तारुण्य अंगी भरला मदन, मग कैसे राम.
अगर जो मुलगा 10 वर्षामध्ये भजन करत नाही तो 20 वर्ष भजन करण्यात त्याचा काही संबंधच नाही. आणि जो 20 वर्षामध्ये तारुण्यामध्ये येतो, अपवाद काय आहे, अपवाद एखादी केस सोडल्यानंतर 20 वर्षात तारुण्यात आल्यानंतर त्या मुलाला अगर संस्कार नसतील, आध्यात्मिकची जोड नसेल, तर त्याचं भजन करायचा काही प्रश्नच नाही. तुम्हाला 3 दिवसाची घटना सांगतो प्रभूजी. आम्ही जिथे राहतो आमच्या घराच्या थोडस दूर 100-200 मीटर अंतरावर एक मधुबन बियर बार वाईन शॉप आहे प्रभूजी. मधुबन नाव काय आहे, मधुबन. आणि या मधुबनामध्ये राधाकृष्ण नित्य लीला करतात तिथे, म्हणजे वृंदावन. तिने वाईन शॉपचं नाव काय ठेवलंय, मधुबन वाईन शॉप. मला कोणाला तरी भेटायचं होतं वाटतं, म्हणून ते म्हणले प्रभू 10 मिनिटं थांबा त्याच्या बाजूला. मी थांबलो तिथे, संध्याकाळचा वेळ हाच वेळ असेल मला वाटतं, 8-8:30 वेळ प्रभूजी. तिथे मी कमीत कमी सर्च केलं प्रभूजी. तिथे अगर समजा 10 लोक दारूची बाटली घ्यायला आले असतील, त्यातली 7 तर मुलंच होती प्रभूजी. शाळेच्या ड्रेसवर आणि कॉलेजची मुलं. ती शूटिंग काढली असते तर मला प्रचार करण्यासाठी भरपूर कामाला आलं असतं. किती मुलं होती म्हणजे तिथं मी जास्त काय बघितली, 15 ते 25 ते 30च्या मधली माणसं होती तिथे. तिथं कॉलेज मध्ये शाळेतली मुली शाळेच्या ड्रेसवर आली होती आणि तिने दप्तराच्या ह्याच्यात बाटल्या टाकून, आश्चर्य वाटलं मला. तेव्हा मला हा रामदास स्वामीचा पुन्हा एकदा तो हे सगळं आठवलं. खरंच रामदास स्वामी सांगतात, अगर बालपणापासून आध्यात्मिक जीवनाची धरोहर नसेल तर तुम्ही तुमच्या मुलाचे पायी वाईन शॉप पासून वाचवू शकत नाही. त्यात कल्चर तसं झालं, पिक्चर, टीव्ही, फेसबुक, सिरियल. आजकाल तर सिरियल पिक्चर असे निघाले प्रभूजी. बाप आणि मुलगा सोबत बसून पितात, एकत्र बसतात. जब बैठेंगे तुम और हम और बॅक पायपर, असे ऍड पण आहेत ना टीव्हीला. मग ते आम्हाला अजून काय वाटतं, उत्साहवर्धक वाटतं. त्या सगळ्या गोष्टी काय आमचा उत्साह म्हणजे डाऊन उत्साह पण जागृत करतात. काय समजा ना, 10 वर्ष बालपणात गेलं, 20 वर्ष मदन. मदन म्हणजे काय, काम. काम म्हणजे कामना. हा काम तो सेक्स रूपातला नाही, कामना. 20 वर्षात काय असतं, आपल्या मनामध्ये अनेक इच्छा असतात. त्या मुलाला वाटतं मी हे करावं, मी ते करावं, एवढा पैसा कमावा, मी असं राहावं, मी तसं राहावं. बघतो ना आपण, तेच आहे ना घराघरामध्ये. 20 वर्ष मुलं ऐकतात का हो? ज्यांची ऐकतील त्यांना प्रणामच आहे, पण ज्यांची ऐकत नाही त्यांना ही प्रणाम आहे की तुम्ही त्यांना चांगल्या मार्गाला लावा. 20 वर्षाचा मुलगा जवळपास कुणाचं घरात ऐकत नाही, कारण का त्याच्या अंगात काय आलेलं असतात, बळ आलेलं असतं, जोर आलेला असतो. त्याला वाटतं की मी ह्या जगातला कोण आहे, एक मात्र अलेक्झांडर आहे, राजा आहे, आणि मी सगळ्या जगाला आता काय करणार आहे, कंट्रोल, जिंकणार आहे, कंट्रोल करणार आहे. पण शक्य आहे का, कधी बी शक्य नाही. तर रामदास तुम्ही काय सांगताय, 20व्या वर्षी अंगी भरला मदन मग कैसे राम. आता सांगा 10 वर्षात भजन झालं का, हा नाही, काहीतरी बोला नाही. 20 वर्ष का नाही झालं, कारण की मना अनेक कामना आहेत, त्या कामना कुणाची ऐकण्याची स्थिती नाही. बरं, तो कुणाचं ऐकत नाही म्हणून घरामध्ये एकच काय होते, चर्चा निघते. जी मुलं घरात ऐकत नाही त्यांच्यासाठी घरातली कोणती चर्चा करतात, लग्न लावून, लग्न लावून द्यावं. बोला ना. लग्न लावलं तर प्रभू कोणती चर्चा निघते घरामध्ये, ह्याचे 2चे हा द्विभुज आहे, ह्याला असं होतं मग. म्हणजे असं होतं, काहीतरी पडतं. चतुर्भुज करा त्याला. काय करा, चतुर्भुज. रामदास मी काय सांगतात पुढं, तिसाची होती भरती, कन्या पुत्र अतिप्राप्ती, उत्पन्नाची पुढे भ्रांती, मग कैशी ईश्वर प्राप्ती. मुलगा ऐकत नाही म्हणून आई वडिलांनी ठरवलं घ्यायचं लग्न करा. आता लग्न केल्यानंतर नॅचरल निसर्गाचा नियम आहे, 1-2 वर्षामध्ये घरामध्ये पाळणा हरतो, आणि पाळणा हरल्यानंतर मग ह्याला जिम्मेदारी कळते. ती म्हणजे कोणती, आता ह्या मुलाचं भरण पालन पोषण किंवा ह्याच्या अकाउंटवर किंवा ह्याचा प्लॉट फ्लॅट कसा घेऊन ठेवायचा. काय रामदास स्वामी भरपूर डीपली सांगतायत, भले मराठी भाषेमध्ये आहे, परंतु त्यांनी सर्वे करून सांगितलं पूर्ण जगाचा आणि घराघरातला आणि प्रत्येक मानवाच्या मनाचा सर्वे केलेला आहे त्यांनी. काय सांगितले, तिसाची होती भरती, कन्या पुत्र अतिप्राप्ती, उत्पन्नाची पुढे भ्रांती, मग कैशी ईश्वर. मग एखादं मूलबाळ झाल्यानंतर तुमचा आमचा एकच टार्गेट काय असतो मुलांसाठी, बेस्ट एज्युकेशन. मुलांसाठी टार्गेट काय ठेवता तुम्ही, शिक्षण. ह्या मुलासाठी कमवणे, त्याच्या नावासाठी काहीतरी बँक बॅलन्स करून ठेवणे, त्याच्या नावाने एफडी करून ठेवणे. मग आता एफडी बँक बॅलन्स करायचा असेल तर कशाच्या मागे धावायला लागेल, कशाच्या मागे, पैशाच्या मागे धावावं लागेल. कारण की आजकाल काय सर्वोत्तम पैसाच आहे.
काय त्या मुलांची उत्तर आहे, तिकडनं उत्तर आहे, परफेक्ट उत्तर आहेत त्यांच्याकडे. ते बरोबर बोलताय, तुम्हाला लाज वाटते पण ते बिंदास आहे. त्यांनाही कळते की बिना पैशाचं काय, तेही घरामध्ये आई वडिलांचं बिना पैशाचं काम ऐकतोस का? तुला काम काय म्हणतो, 2 रुपये दे म्हणतोस का नाही? मग कसं बोलतो पैसा पैसा? देत नाहीत. काय हरकत नाही. कुठे होतो आपण, कोणत्या वर्षी होतो? उत्तर द्या. 30. आता 30 वर्षापर्यंत तरी याचं हरिनाम सुरू झालं का हो? आता 30व्या वर्षाला कोणती चिंता सतवते? बोला ना. पैशाची, मुलाबाळांच्या फ्युचरची. रामदास स्वामी सांगतात 10 वर्षे बालपण, 20 वर्षे कामना, कामनातून पैसा. तरीही अजून का हरिनामाला सुरुवात झाली का? नाही. आता 30 गेल्यानंतर कुठे येतात रामदास स्वामी? 40 वर्ष होती डोळा 40 लागती, दिसे नासे झाले काही नेत्रे भुले पडली. आता आपल्या शरीराला कोणती कळा लागली? कोणती कळा लागली? उतरती कळा लागली. कोणती कळा लागली? उतरती कळा लागली. म्हणजे काय नक्की होतं? शरीराच्या इंद्रिय आपल्याला थोडे थोडे उत्तर द्यायला लागतात. सुरुवात काय केली रामदास स्वामींनी? डोळ्यापासून. डोळ्याला काय होतं? आपल्याला चष्मा लागला. काय लागला? दिसेनासे झाले काही नेत्रे भुली पडली. आणि हकीकत आपण जसे उतरंडे लागतो, कधी असं वाटलं का आता 40 झाले, नंतर 50, नंतर 60, नंतर 70, नंतर 80, नंतर असं कधी वाटलं का तुम्हाला की आपण 40 आता 50? आपण बड्डे जरूर मोठे साजरे करतो. आम्ही 50 आम्ही अर्धशतक मारलं, अर्ध्या वरती निघून गेलो. आजकाल मोठमोठ्या शहरामध्ये तर 60 वर्षाचे जोडपं टिकतं ना. किती? कारण की आता मी जातो भगवंताच्या कृपेने, कुठं कुठं जायचं होतं मोठमोठ्या शहरामध्ये. नाशिकमध्ये अजून तरी मी असं काही ऐकलं नाहीये, पण मुंबईच्या काही शहरामध्ये जे जोडपं 60 वर्षामध्ये जोडून राहते, किती त्यांची डबल लग्न होतात. नाही, हकीकत आहे. मुंबईच्या काही शहरामध्ये हे उत्सव सुरू झालेले आहेत. जे नवरा बायको 60 वर्ष सोबत आहे, 60 त्यांनी पार केली आणि 61व्या ह्याच्यामध्ये ते आले की ते डबल लग्न. मी म्हणजे जास्त नाही, 8-10 महिन्याच्या आधी एक उत्सव, म्हणजे हा उत्सव म्हणते काय, उत्सव सवय झाली ना, देवाचा उत्सव असतो म्हणते, उत्सव सगळे आहे. तर तिथे त्यांनी मोठ्या उत्सवात डबल लग्न केलं. प्रभूच्या लग्नागत लग्न, जेवढा खर्च प्रॉपर लग्नाला केला होता त्यांनी त्यावेळेला, तसंच तो तेवढाच खर्च त्यांनी डायरेक्ट 60 वर्ष आम्ही जोडून राहिलो म्हणून केलं. आता हे काय लग्न, आता हे आहे काय? म्हणजे ह्याच्यात काय चौथा आहे का? एखाद्या म्हाताऱ्या माणसाचं लग्न केलं आपण काय म्हणू? काय कळतं का तुम्हाला? कराय तेव्हा केलं नाही. आणि पण आता तसं काय राहिलेलं नाही, अशी अवस्था आहे. 40 वर्ष झाली, डोळा दिसेनासे झाले काही नेत्रे भुलही पडली. ही काय आपल्याला नोटीस आहे? नोटीस. कुणाची नोटीस आहे ही? यमराज. बोला, नोटीस कोणाची आहे ही? प्रकृतीची नोटीस आहे, निसर्गाची नोटीस आहे की तुमच्या शरीराची कळा आता उतरंडीला. म्हणजे तुम्ही आता कुठे चाललात? म्हातारपणाकडे चाललात. कुठे चाललात? ही पहिली नोट आहे. एक मला अचानक या आठवलं, आमचे एक गुरुबंधू आहे, एकदा लेक्चर देतो. म्हणजे प्रत्येक माणसाला 3 नोटीस येतात जीवनात. किती नोटीस येतात? 3 नोटीस येतात. पहिली नोटीस कोणती असते? डोळ्याची. दुसरी कोणती असते? केसाची. आणि तिसरी कोणती असते? दाताची. कोणती नोटीस असते? दाताची. तर ते सांगत होते, म्हणजे एकदा एका वकिलाचं शरीर शांत झालं होतं, म्हणजे तो मेला. साधारण भाषा, आता मी तर आध्यात्मिक भाषा बोललो, शांतपणे की काय झालं? तो मेला. मेल्यानंतर त्याला वरती नेण्यात आलं. कुठे जाईल वकील? प्रामाणिक असेल तर कुठे जाईल? स्वर्गात. आणि प्रामाणिक असेल तर कुठे जाईल? नरकात. तुमच्या कोणी वकील आहे का इथे? पहिले ते सांगा. म्हणजे असेल तर तुम्ही प्रामाणिक आहात, मी पहिलेच मेन्शन करतो. आणि प्रामाणिक नसेल तर कुठे जाईल तो? नरकात. आपण एक असं धरून चालू, जो मुलगा मस्ती करत नाही त्याच्या डोक्यावरनं टीचर हात फिरवतात, आणि जो मस्ती करतो त्याला काय होती? शिक्षा. लोक म्हणतात स्वर्ग नरक कोणी बघितले, पण ही सिस्टम तरी आहे ना. चांगले वागेल त्याचा वाहवाही, आणि चांगला नाही वागणार त्याला
दंड. सेम सिस्टम भगवंताने त्याच्या राज्यात बनवून ठेवलेली आहे. त्याच्या नियमाने राहा, नरक नाही. त्याच्या नियमाने नाही राहणार तर त्याच्यापर्यंत ते नरक आहे. आता हा प्रामाणिक वकील नव्हता, हा कुठे गेला? नरकात. नरकात. आता वकील होता म्हणता ह्याला फिक्स होतं की तारका आणि नोटीसवर. हा त्याचा काय आहे? अभ्यासच झालेला होता. वकिलाचा अभ्यास करतो, नोटीस पाठवणे. काय पाठवणे? नोटीस. त्याला यमराजा समोर उभा ठेवलं. उभा केल्यानंतर यमराज म्हणता की तुम्ही बरंच काय उलटचं खोटं खऱ्याचं खोटं केलं, म्हणजे तुम्हाला आता नरकाची शिक्षा देणार आहे आणि तुम्ही तयार राहा. वकील म्हणतो थांबा, तुम्ही मला शिक्षा करू शकत नाही. यमराज म्हणतो का? म्हणले मी आहे वकील. काय म्हणले यमराज? बोला. मी आहे वकील. मी आहे वकील आणि आमच्या वकिली पेशीमध्ये अगर कुणाला शिक्षा करायची असेल तर त्याला आम्ही 3 वेळा नोटीस देतो. काय करतो? नोटीस देतो. तर ते वकील जे आहेत यमराजाला म्हणतात तुम्ही मला नोटीस एकही पाठवली नाही, मला वरती तुम्ही घेऊनच कसे आले? पहिले हे सांगा. काय म्हणला वकील? तुम्ही मला वरती कसं आणलं? कारण की एकही नोटीस तुम्हाला पाठवली नाही, तुम्हाला अधिकार नाही मला माझ्या घरातून बाहेर काढण्याचा. तर यमराज म्हटले अहो तुम्हाला 1 नाही 2 नाही मी नोटीस पाठवली होती, पण तुम्ही माझ्या 3 नोटीस धुडकावून लावल्या. काय केल्या? धुडकावून लावल्या. वकील म्हणतो शक्यच नाही. म्हटलो वकील आहे मी, वकील, आणि नोटीसचं उत्तर देणं हे मला बराबर येतं. तुमची एखादी नोटीस मला सांगा मी तुम्ही मला पाठवलेली. म्हणतात पहिली नोटीस पाठवली तुमचे मी डोळे कमजोर केले. काय केले? ही कुणाची नोटीस आहे? यमराजी समजा, किंवा ही पूर्ण प्रकृती त्याच्या अंडरमध्ये आहे की यमराज भगवंताचे भक्त आहेत आणि त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही नोटीस पाठवत जा. त्याचा जो एखादा जीव सुधारला तर सुधारला, नाही सुधारला तर बिघडला, कारण त्याला दुसरा पर्याय नाही. म्हणजे पहिली नोटीस पाठवली, तुझे डोळे मी घालवले, तू काय केलास? चष्मा लावून म्हटलं की मी आता तरी जग बघणार. म्हणून आम्ही काय पुन्हा कसे झालो? अजून टवटवीत जाऊ. कारण की चष्मा लागला म्हटलं आम्ही पुन्हा फेसबुक बघाय, व्हॉट्सअप बघाय, टीव्ही बघाय, कसे झालो? आणि आजकाल तर डॉक्टर हे आता काय असे चष्मे निघाले की टीव्ही फोनचे जे रेंज जे असते म्हणजे प्रकाश तो डोळ्याला जास्त हे करू नये म्हणून असे काय फोन काचा निघाल्यात, तो प्रकाश रिप्लेस होतो. आता प्रभूजी आमच्या प्रभूजीकडे आहे तो चष्मा, त्या काचा काय करता, तो प्रकाश म्हणजे तुमच्या डोळ्याला त्रास होऊ नये, म्हणजे जास्त चालायत 1-2 वर्ष पण तो प्रकाशाचं काय इन्फेक्शन साईड इफेक्ट असतात ते होऊ नये म्हणून त्या काचेमधून पुन्हा तो दूर फेकला जातो. ही कोणती नोटीस होती आपल्याला? पहिली नोटीस. वकील म्हणतो ठीक आहे, काय हरकत नाही. नाही उत्तर दिलं. दुसरी कुठं पाठवली होती? म्हणले दुसरीही पाठवली मी. कोणती पाठवली दुसरी? हा ना, ऐकतायत मुलं. आमच्या आश्रम मध्ये न्यायला पाहिजे त्या आमच्याच कामाच्या. दुसरी नोटीस पाठवली तुम्हाला मी, केस तुमचे पांढरे केले. काय केले? पांढरे केले. कोणी स्वीकार केली ती नोटीस मला सांगा एकाने तरी. डाय लावला. डाय लावला. काय लावला? गोदरेजचा डाय लावला. गोदरेज डाय लावला, मेहंदी लावली, पांढऱ्याचे लाल केली, लालचे काळे केले. कारण की माझं उदाहरण सांगतो मी, माझ्या जीवनामध्ये पहिल्यांदाच काल डाय की पण काय झालं, चुकून कोणी मेहंदी लावली की लाल पडली केस, म्हणजे काळे पांढरे आणि लाल असं कॉम्बिनेशन काय झालं. प्रभूजी त्या दिवशी आले, काय बघत होते माझ्या केसाकडे, अरे लाल कसे झाले. आमचा चेला म्हटला प्रभूजी काळेच करून टाका. काय काळे केले. आता हिने लावली मला ते काय कलर असा लावला प्रभूजी, जीवनात पहिल्यांदा मी डाय लावली. मला ते कसं तरी झालं आरशात बघितलं, अरे पांढऱ्याचे काळे झालो होतो. मी संध्याकाळी ते टक्कल करायला गेलो तर तो म्हणतो प्रभूजी ही स्किन पर्यंत काळं झालंय. म्हटलं टक्कल करू नका, की तुमचं टक्कल सगळं काळं दिसेल. म्हटलं असू दे, आता चाललंय तसं चालू दे. तर आम्ही काय केले, काळ्याची केस कशी केली? ही नोटीस आहे का नाही? बोला ना. काळ्याची पांढरी केली का पांढऱ्याची काळी केली? पांढऱ्याची काळी केली. तुम्ही चांगलं ऐकताय. माझ्या हा मध्ये हा चांगले मिक्स करताय. थोडं कान टव करून ऐका. काय करा? कान टव खोला करे, पडदे खोला झाले कानाचे. आम्ही काय केली? पांढऱ्याची काळी. ही काय आपल्याला नोटीस आहे. बरं, पांढऱ्याची काळी जरी केली, जगाला जरी आपण काळे झालो, स्वतःसाठी काय आहोत सांगा? स्वतःसाठी काय तुम्ही पांढरेच आहात, मग धोका कुणाला देत आहे? जगाला का स्वतःला? स्वतःला.
तर यमराज म्हणतो दुसरी नोटीस पाठवली. कोणती पाठवली होती? केस पांढरे केले. बरं ठीक आहे म्हटले, वकील म्हटले मान्य केली. तिसरी नोटीस कोणती होती? कोणती होती? शेवटची नोटीस हेच आहे ना, आपले दात हळूहळू हलायला लागतात. पण ह्या आधुनिक जगाने आपण मरायचंच नाही अशा योजना सुरुवात केलेल्या आहे. बरं दात हलायला लागले, कवाळी टाकली, दात पडले, आम्ही काय टाकली? कवळी टाकली, कवळी, आणि पुन्हा खायला सुरुवात केली. ह्या नोटीस कुणाच्या आहेत मला सांगा? यमराजाच्या नोटीस आहे. थोडं तरी सुधरा सांगतात. बालपणी दात पडतात, आपले दुधाचे दात पडतात, दुःख वाटतं का हो? कारण की माहिती आहे की पुन्हा, पण म्हातारपणाचे जे दात पडतात तेव्हा काय होतं? काय होतं? दुःख वाटतं, भीती वाटते. तुम्ही कधी गाता म्हणजे मला माहित नाही, तुकोबा राहता एवढं भयानक बोलतात म्हातारपणावर. बाबा ते कधी अभंग वाचा तुम्ही, हा लगेच चार चौकामध्ये बोलण्यासारखे नाहीये. तुम्ही त्या तुकोबरायांना पण नावं ठेवा की असे कुठे संत असतं का, एवढं काय बोलतात का खालच्या दर्जाचं. पण ते का बोलले खालच्या दर्जाचं? कारण की तुमच्या आमचे डोळे उघडावे, पण आमचे काय डोळे उघडत नाहीत. किती वर्ष गेली? 50 बोला. 40. किती वर्षापर्यंत आलो आपण? 40. 10 वर्ष कुठे गेले? बालपण. 20 वर्ष कुठे गेले? 30 वर्ष कुठे गेले? 40 वर्ष कोणती नोटीस आली? डोळ्यांची. आता पुढे रामदास स्वामी सांगतात, ऐकताय छान वाटते मला. पण पुढे रामदास स्वामी सांगतात 50 वर्ष होती हलती दाताच्या पंगती. काय म्हणले? काळे केस शुभ्र होती त्यास म्हातार. आता तुम्हाला कोणी म्हातार म्हटलं तर चालेल गाव? रामदास स्वामींनी मेन्शन केलेलं आहे 50 वर्ष व्यक्तीला काय बोललं पाहिजे? म्हातार. आता इथं कोण कोण आहेत 50 पर्यंत? आता पोहोचतोय. प्रभूजी पोहोचतायत. बरं तुम्ही 50, बरं तुम्हाला समजा कोणी म्हाताऱ्या कसं वाटेल? थोडस खऱ्या गोष्टीवर जोर देतोय, विनोदाचा विषय नाही. आपल्याला कोणी समजा एखाद्या म्हाताऱ्याला जरी म्हाताऱ्या म्हटलं तर लोकच काय म्हणतात? अरे नीट बोल, नीट बोल, आई बोल, बाबा बोल, काका बोल, तात्या बोल, आप्पा बोल, काय ते म्हाताऱ्या म्हाताऱ्या काय म्हणतो. पण रामदास स्वामी काय सांगतात? त्यास त्यांनी सत्यावर जोर दिलेला आहे. जे खरं आहे त्याला स्वीकार करा, कारण की खरं स्वीकार करा तर डोळे बोलतील. पण आम्ही खरं स्वीकार करायला तयार नाही. आता आपण डायरेक्ट काय गाठली? 50 पर्यंत रामदास स्वामी त्यास म्हातार म्हणते. अजून हरिभजन चालू झालं का? मागे उत्तर द्या, चालू झालं का? नाही. पुढे रामदास स्वामी सांगतात 60ची बुद्धी नाटी हाती घेऊन काठी वसा वसा करती कारटी. काय म्हटले? 60ची बुद्धी नाटी हाती घेऊन काठी. ह्याचा अर्थ असा आहे 60 वर्ष झाल्यानंतर आपण जे 30 वर्षामध्ये ज्याचे बाप झालेलो होतो, ज्या मुलांचे, त्या मुलांची लग्न आपण 60 पर्यंत येईपर्यंत होऊन जातात. मग त्यांची मुलं, ह्याची नातवंड कसे म्हणतात? आजोबा आजोबा चॉकलेट, आजोबा आजोबा गार्डन, आजोबा आजोबा चला फिरायला. तर रामदास स्वामींनी किती छान बोललेलं आहे. 60ची बुद्धी नाटी हाती घेऊन काठी वसा वसा करती कारटी. वसा वसा कारटी म्हणजे कोण? ही नातवंड. म्हणजे आता कमीत कमी आम्ही उतरंडीला लागलोय, शरीर सोडण्याचा वेळ आलेला आहे. आता तर मला वाटतं 60, 65, 70 पर्यंत 1-2 झटके वगैरे येऊन गेलेले असतात, किंवा ब्लॉकेज झालेला फिक्स आहे आजकाल. एन्जिओग्राफी, एन्जिओप्लास्टी सुरूच आहे लोकांचं. पण ह्याच्यातूनही आमचे काय डोळे खुले. त्याचं स्प्रिंग काय टाका. मी असं म्हणत नाही की मरा, जगा, पण जगून काहीतरी पुन्हा स्व उद्धारासाठी लागा. नसल लागा तर त्यापेक्षा हे संत सांगतायत, हे तुकोराया सांगतायत की अनेकांची भरती काही कामाची नाही. भरती उगाच काही कामाची नाही. काय म्हणले रामदास स्वामी? 60ची बुद्धी नाटी हाती घेऊन वसा वसा करीती. आता ही नातवंडच्या नादामध्ये हा 60 झाला, हा विसरला की हाय मी लहान होतो, आता म्हाताराकडे आलेलो आहे, वय संपत आलेलं आहे, शरीर संपत आले, जीर्ण झालेलं आहे, आता ते डोळे खोलावेत. पण ह्या नातवंडामुळे का तिचे डोळे खोलत नाही. 60 वर्ष झाली, कुठेतरी आठवलं त्याला नामस्मरण? आठवलं का? पुढे रामदास स्वामी. आता इथून पुढे छान आहे. किती दुर्दशा होते आपल्या या शरीराची. कारण आयुष्य घालवल्या या संसारासाठी शरीराची दुर्दशा झाली तरी देखील डोळे खोलत नाही. पुढे रामदास स्वामी सांगतात 70ची होती रचना बसली जागा
उठवे ना, हालवे ना, डोलवे ना, मग दिसे केविलवान. केविलवान म्हणजे कसा दिसतो? गरीब. गरीब दिसतो. म्हातारी कशी दिसतात? एकदम गरीब दिसतात. आजी तुम्हाला बोलत नाही बरं का. म्हातारी लोक कशी दिसतात? एकदम गरीब दिसतात. कारण गरीब का दिसतात? हातामध्ये असाय ताव राहिलेला नसतो, त्यामुळे एका जागेला बसून शांत बसतात. आपल्याला जे येते ते खा. रामदास स्वामी काय सांगतात? 70ची होती रचना, बसली जागा उठवेला, हालवे ना डोले ना, मग दिसे केविलवाना. आता 70 वर्षाचा झाला, आता बसलेली जागा पण उठवत नाही, अवस्था आहे. आता इथे काय काय 70च्या असतील, 65. खरोखर बसलेली जागा उठवते की बाबा? आपल्याला कोणीतरी साथ द्यायला लागतो ना, कोणातरी सपोर्ट घ्यावा लागतो. आपण काय म्हणतो? म्हातार माणसा थोडासा काय करा, खुर्च्या त्याच्यामुळेच ठेवल्या. खुर्च्या. म्हणून आम्ही काय करतो? आम्ही खुर्च्या पण ठेवतो. आता काय कळलं का खुर्च्या ठेवतो? कारण की बसल्यानंतर उठता येत नाही, म्हणून काही काही लोक सत्संगलाच येत नाही. येत नाहीत. म्हणून आम्ही त्यांच्यासाठी काय करतो? चेअर ठेवतो. बा चला आला तर काय करा, खुर्च्यावर बसा. म्हणजे कमी की उठाल, म्हणजे खुर्च्या आहे, पाणी आहे, प्रसाद आहे म्हटल्यावर प्रभूजींनी पाणी, प्रसाद, खुर्च्या सगळं ठेवलेलं आहे. का? कारण की तुम्ही यावं आणि थोडंफार ऐकावं. काय म्हणले रामदास स्वामी? 70ची होती जागा, बसली जागा, हालविना डोलेना, मग दिसे केविलवान. आता 70 वर्ष झाले, अजून तरी भजन चालू झालं का? नाही. किती दुर्भाग्य का सौभाग्य आहे? दुर्भाग्य. बोला मागे, बोला. दुर्भाग्य का सौभाग्य? आज हास्य क्लब निघाले. तुम्ही आता इथे मला माहित नाही गार्डन कुठं आहेत का नाही, पण जिथे आम्ही तर मोठमोठे गार्डन आहेत, जागा आहेत, मैदान आहे, तिथे अनेक म्हातारे जमा होतात. आणि हास्य क्लब आहे, कारण की त्यांना हसण्यासाठी कोणी घरामध्ये भेटत नाही. वातावरणच नाही हसायचं आज घरामध्ये. कारण की सगळ्यांच्या डोक्यामध्ये काही ना काही फ्युचर प्लॅन आहे. काय? भविष्याची चिंता काय आहे? आणि ज्याच्याकडे चिंता आहे त्याच्या मुखावर हास्य असेल का? पहिल्या काळामध्ये बाबा, तुमच्या काळामध्ये काय होतं का? हसण्यासाठी काय असे काही विशेष उद्योग राबवले होते का? हसण्यासाठी. आजी तुमच्या काळामध्ये काय होते का? हसण्यासाठी विशेष उद्योग. पण आजच्या काळामध्ये लोक हसत नाहीत. कित्येक रोग फक्त हसण्याने दूर होतात. काय होतात? किती लोकांनी हास्य क्लब अटेंड केलाय? तिथे टाळ्या पण वाजवतात, भजनात नाही वाजवत. किती लोकांनी केलं हास्य क्लब अटेंड? बरे कधी बघितलंय का? बघितलंय कधी हास्य क्लब? कसे हसतात तू? रावणासारखं. नाही नाही, खरंच आहे. तिथे हसण्याचे प्रकार आहेत. पहिले कारण की आम्ही अटेंड केलेलं आहे. का अटेंड केलंय? की त्यांना थोडं हरिनाम सांगण्यासाठी. म्हणजे तुम्ही असं हसताय, थोडं मनापासून पण हसा. कसं हसा? मनापासून. मनापासून माणूस केव्हा हसू शकतो? जेव्हा तो चिंतामुक्त असेल. कसा असेल? चिंतायुक्त नाही. तर सुरुवात कशी होते? असे हळू असतात. हा 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 हा. सुरुवात कशी होते त्याची हसण्याची? हळूहळू. हळूहळू. कारण की जोरात हसले तर म्हणून ते स्वतः म्हणतात पहिली बॉडी काय करा? गरम करा, मग हळूहळू हसा. जोरात हसाल तर हसाल, पण म्हणता हळू हसा. हा हा हा. नंतर हा 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 हा. कसे हसतात? आणि जे हसत नाहीत ना त्यांना म्हणतात असे हात दाखवा. हा हा हा. एकामेकाला हात दाखवायचा आणि हसायचं. हा हा हा. आम्ही तिथे गेलतो प्रचार करायला, पण ते जेव्हा असे हात वारे करून हसत होते ना, मग घरात त्यांना माहित नाही हसायला येत होतं का नाही. पण आमचा जेवढा भक्तांचा ग्रुप होता, आम्ही मात्र जोर जोराने हसत होतो. कारण का? त्यांचं ते डुप्लिकेट हसणं बघून आम्ही विचार करायचो. आम्ही ज्या फ्लॅटमध्ये राहतो ना, फ्लॅटमध्ये जेव्हा असे भक्त जमा होतात प्रभूजी, आम्ही जेव्हा हसतो ना तर आम्ही दरवाजे बंद करतो. का बंद करतो? कारण की आम्ही एवढ्या जोरात हसतो. जोरात हसत नाही, पण ते हसू आवरत नाही. ते आजूबाजूला म्हणतात काय चाललंय, दरवाजाला. आता हसायचं म्हणतं काय? ते पोरात आमच्याजवळ भरपूर अशी मुलं राहतात. आता ही मुलं म्हणजे मोकळ्या मनाची मुलं असतात, बिंदात हसतात, आनंद येतो त्यांना. ते मुलं एवढ्या जोरात हसतात की मला सांग, ए हळू हसा. कारण का? बाजूवाले येतील काय झालं. कारण की कुणाच्या घरात आता मोठं हसणं राहिलेलं नाहीये. कारण का? बिंदास वरती राहिलेलं नाही. अरे वृंदावनचे एक संत सांगतात, कृष्णदास बिंदास, मायादास सदा उदास. कोणाचं उदास? जे संसाराला शिरण झालेले आहेत, ज्यांना फ्युचर प्लॅन पडलेलं आहे. आम्हालाही पडलेलं आहे, भक्ताला पडलं. पण कोणतं फ्युचर प्लॅनिंग? डायरेक्ट वैकुंठाचं, डायरेक्ट भगवंताच्या घरी. अंतिम क्षण कसा गेला पाहिजे? एकदम हसत मुखाने.
कोणत्या वर्षापर्यंत आलो आपण? 70. मागे बोला. 70. काय म्हणले? 70ची रचना उठणवेना बोलवेना किविलवाना. पण किविलवाना दिसतोय खरा, पण अजून भजन चालू झालं का किविलवाण्याचं? नाही. नाही. पुढे रामदास स्वामी सांगतात 80 वर्ष होशी जसा जळाविन मासा. 80 वर्ष ज्याचे होतात ना, तसा तो बिन पाण्याचा मासा असतो. का बरं? 60 वर्षापर्यंत जी वसा कार्टी होती, हा 80चा होईपर्यंत नातवंड मोठी झाली. ते 20 वर्ष झाली, मग ते स्वच्छंद झाले. ते आपापल्या जीवनामध्ये काय शोधायला लागले? आनंद. आता ह्याचे काय 4 चौक जोडीदार होते, ते कोण आहेत तर कोण गेलेत. तर कुणाला खाटल्यावर उठता येत नाही, तर कुणाला बाहेर निघता येत नाही. कुणाचा कप एवढा झाला की त्या मुखातून आवाज येत नाही, तर कुणाला लकवा मारला, कुणाला काय झालेलं आहे. आणि हा मात्र कसा पडला? आता एकटा पडला. तुम्हाला माहित नाही, इंटरनेटवर सर्च करा. आपल्या देशात मागण्या सुरू झाल्या आहेत की आम्हाला स्वइच्छेचं मरण द्या प्रभूजी. काय मागण्या सुरू झाल्यात? स्वइच्छेचं मरण. कशासाठी पाहिजे स्वइच्छेचं मरण? कारण का आम्हाला शेअर म्हणजे भावना शेअर कराय लोक राहिली नाहीत. आता घरामध्ये मी, माझी बायको, 2 मुलं, मी आणि माझं कुटुंब, एवढाच विषय राहिला. पण किती दिवस हे सगळं? थोडा एक घोळका बनवा. कोणाचा बनवा? भक्तांचा. कुणाच्या घोळामध्ये राहा? भक्तांच्या. तुम्ही भक्तांच्या घोळक्यात राहून बघा. तुकोबराय सांगतात वैष्णवा संगे सुख वाटे देवा. देवालाही काय म्हणतात? मला सुख कुठं वाटतंय? वैष्णवांमध्ये, भक्तांच्या सहवासामध्ये जे सुख आहे ना, ते तुम्हाला जगात कोणत्या संघामध्ये भेटणार नाही. लिहून घ्या माझ्याकडे. कारण की भक्त हा भगवंताला समर्पण असतो. त्याचा आधारस्तंभ कोण असतो? भगवंत. जेव्हा मला कळेल की माझा आधार भगवंत आहे, मला कशाची चिंता राहील का? काय चिंता आपल्याला? मला सांगा. बापाने 5-10 कोटीची संपत्ती कमवून ठेवल्यानंतर मुलाला कमवण्याची चिंता राहते का? काय काय बाप स्वतः म्हणतात काळजी करू नको, बसून घाशील एवढा बॅलन्स पडलाय. मग असा मुलगा चिंता करतो का? तसं आम्हाला संतांनी सांगितलेलं काळजी करायची नाही. भरपूर बॅलन्स आहे आपल्याकडे हरिनामाचा. सतत हरिनाम घेत राहणे आणि कसं राहणे? बिनधास्त राहणे. काय सांगता रामदास स्वामी? 80 वर्षाचा झाला तर बिन पाण्याचा मासा कसा तडपडतो, त्याचा मासा पाण्यात बाहेर कसा होतो? तो तडपड करतो. कारण की जोडीदार नाही, भावना व्यक्त करायला लोक नाही, काय करायचं? मग अशा अवस्थेमध्ये मग तो भगवंताला काय म्हणतो? देवा मला वरती. कित्येक लोकांच्या या इच्छा आहेत प्रभूजी आज की आम्हाला काय करा? देवा उचला. वृद्धाश्रम मध्ये कोण कोण गेले तुमच्यापैकी? बघण्यासाठी, भोगण्यासाठी नाही, बघण्यासाठी. जाऊन बघा. त्यांना आनंद देण्यासाठी बाहेरनं अशा संस्था येतात. मग त्यांच्या चेहऱ्यावर कुठेतरी हसू फुलतं. पण तुम्हाला लिहून देऊ, तुम्ही कधी पंढरपूरला जा, वृंदावनला जा, बद्रीनाथ, तिथे साधू संतांचा ग्रुप बघा. आता नाशिकला कुंभ येतोय संत, पण तिथे बरेच येतात. तसा ग्रुप नाही भजनाचा. नाही तर म्हणून तिथे काय चरस पिणारे पण आहेत, गांजे पिणारे, अशा साधू संतांचा संघ नाही. तुकोबराय भरपूर मोठी यांची वाभाडे काढतात अशा साधू संतांचे, जे गांजा, चरस, सिगार, दारू पितात. हे साधू संत नाहीत. ड्रेस कोडवर कुणाला साधू संत म्हणू नका. त्यामुळे कित्येक जग आज फसायला लागलाय. रोज 10-15 महिना झाले की एखादी न्यूज बाहेर आलेली आहे. ही त्यांची चूक नाही, लोकांची चूक आहे. कारण की लोकांना ज्ञानेश्वर महाराज नको, तुकोबराय नको, सावतामाळी नको, नामदेव महाराज नको, जनाबाई नको. यांना काय पाहिजे? असे पाहिजे फसवणारे. त्यांनी किती साधं सोपं सांगितलं, भजन करा, कल्याण करा. आहेच काय याच्यामध्ये? आणि उठता बसता. काळाची मर्यादा नाही, वेळेची मर्यादा नाही, सिस्टमची मर्यादा नाही. एवढं सोपं हरिभजन आहे, तरी देखील आम्ही कराय. मग काय होतं? आम्ही शोध घेतो कुठेतरी आध्यात्मिक जीवनाचा. मग एखादा बाबा दिसतो, बुवा दिसतो, आणि तिथे जाऊन आम्ही राहतो. मग काही कालांतराने कळतं की आम्ही फसलो. त्याला काय अर्थ नाही. लोक म्हणतात सगळे असेच आहेत. मान्य करतो की ह्या युगात जास्त तसे आहेत, पण तुकोबराय तरी तसे नाहीत ना, ज्ञानेश्वर महाराज तरी तसे नाहीत. मग त्यांचा का नाही संघ करत? डायरेक्ट ते नाहीत, पण त्यांचे गीता आहे, भागवत आहे, ग्रंथ आहे, त्यांचं साहित्य आहे. त्या साहित्याचं अध्ययन करा, प्रामाणिक अध्ययन करा. ते साहित्य तुम्हाला सांगेल की काय आहे त्याच्यात नक्की. तर काय आहे? रामदास स्वामी कुठपर्यंत आले? 80 वर्ष. आता तो भगवंताला मागणी करतोय की मला उचला. पण भगवंत उचलतील का? नाही. ज्याचं जेवढं ठरलेलं आहे त्याला तेवढं भोगल्याशिवाय पर्याय नाही. आता रामदास स्वामी 80 वर्षापर्यंत नाम सुरू झालेलं नाही. पुढे रामदास स्वामी सांगतात
90 वर्ष होती, बोलविना एक शब्द, दारापुत्र प्रबुध म्हणे मरे नका वृद्ध. तुम्ही 80 वर्षाचा म्हातारा बघितलंय का? कधी एखादा हॉस्पिटल बेड रेस्ट असतो, त्यांना बेड रेस्ट असतो. तुम्ही कधी हॉस्पिटलला गेला का? कधी म्हणजे असं सरकारी हॉस्पिटलमध्ये किंवा प्रायव्हेट मध्ये पण जा, जे हलू शकत नाहीत ना त्यांना बेड रेस्ट देतात. काय देतात? बोला ना, उत्तर द्या. जे माणसं हप्ता 10 15 दिवस हलत नाहीत ना प्रभूजी, कधी बघा. कारण की आम्ही बिटको हॉस्पिटलला अन्नदान करून आम्हाला माहिती आहे काय काय बेड रेस्ट सुद्धा असायचे प्रभूजी. त्यांना असं उचललं ना तर ते पाठीची चमडी अशी खाली चिपकलेली असायची. मग तिथं पावडर टाकायचे. काय टाकायचे? पावडर, की जेणेकरून की त्यांची त्या चमडीची लाही व्हायची, त्यांना सहन होत नाही, पण ते बोलताच येत नाही. कारण की तेवढी ताकद आहे, कारण की छाती पूर्ण कपाने भरलेली असते. म्हातार पण बघितलं कशी छाती कप झालेले असतात. त्याला कमी डॉक्टर म्हणतात जोर लावा. काय जोर लावणार आहे? त्याच्या बरकडे गेल्या, फुफ्फुस गेले, काय जोर लावणार आहे? म्हणून काय सांगता, अंत काळाला भागवत श्लोक आहे, कंठामध्ये कप जमा होतो. कुठे? कंठा. मग त्याला धड मरता येत नाही, श्वास घेता येत नाही, काहीच करता येत नाही. ज्याच्याकडे पैसा आहे तिथे होल पाडतात. काय पाडतात? मग हिथून श्वास देतात, हिथून ज्यूस सोडतात. पैसा आहे तो करेल. आणि आजकाल तर कशावर ठेवतात? व्हेंटिलेटर. डॉक्टर आम्हालाच विचारतात काढायचं म्हणजे का? काढलं तर काढायचं. अरे काढा, काही गरज नाही व्हेंटिलेटरची. जायचं आहेच, पण बिल वाढून कशाला जायचं? असेल बिल भरणारा तर ठीक आहे ना, तर तोही म्हणेल बाबा गेले ते गेले, अजून 4-5 लाखाला चुना लावून 25. आणि हकीकत आहे, आज दवाखाना काय स्वस्त राहिलेला नाही. काय म्हणतात हे नीट ऐका आता. हे इथून सत्य सुरू होतं. ज्याच्यासाठी जीवन जगलं ते आपल्याबद्दल काय विचार करा. दारा पुत्र प्रबुध म्हणतो मरे नका वृद्ध. ज्याची हॉस्पिटलमध्ये ठेवायची सुविधा नाही ते काय करतात? कारण की अशा केसेस आम्ही बघितलेल्या आहेत. कारण की काय आमचा वापर असा पण करतात काय लोक. आम्ही आता मी नाव घेत नाही, नाशिकचे प्रख्यात व्यक्ती आहेत. त्या व्यक्तीच्या बाजूला असा एक व्यक्ती राहत होता. त्यांच्या घरामध्ये प्रभूजी म्हणजे हॉस्पिटलमध्ये त्या व्यक्तीला घरी आणलं होतं. कारण का तो मरत नव्हता, म्हणजे प्राण सुटत नव्हते. आणि घरातले अडकून पडले होते. अडकून म्हणजे कसे पडले होते? मुलगा कुठे दिल्लीला राहत होता, एक मुलगा कुठे मुंबईला, म्हणजे कोणी जवळ त्याची बायको फक्त राहायची. मग डॉक्टर म्हणायचे हे 24 तासात काय राहणार नाही, जेवढे आहे तेवढ्या बाहेरच्यांना बोलवून घ्या. आणि हे आले 24चे 48 तास जरी झाले तरी म्हातारे काय जात नव्हतं. आता हे जे दिल्लीवरनं आला होता हा म्हणायचे यार माझे किती फेऱ्या झाल्या. कुणासाठी बोलतोय हा? वडिलांसाठी, बापासाठी म्हणतो. माझ्या किती फेऱ्या झाल्या म्हणले, मी आता काय मला सुट्टी भेटणार. त्याच्या घरातल्या लोकांनी मला सांगितलं, त्याच्या बायकोनी, की आम्ही का करतो. मग त्यांनी आम्हाला का बोलवलं की तुम्ही असं काहीतरी भजन करा की यांचे प्राण सुटते. तेव्हा आम्हाला कळेल की आमचा वापर म्हणजे असा पण जसं विश्वंभर प्रभूंनी केला हा असा देखील वापर आहे आमचा. आणि काय काय लोक आमचा वापर, मी म्हटलं भजन कशासाठी करा? म्हटलं यांचे प्राण सुटत नाही. म्हणले आमच्या भजनात एवढी ताकद, आम्ही भजन केल्यानंतर प्राण सुटायची गॅरंटी. आणि झालं असं, प्रभूजी भजन केलं आणि दुसऱ्या दिवशी बाबा काय त्यांचा फोन आला, प्रभूजी लागू पडलं. शुद्धीकरण झालं बाबा. म्हणलं चांगलं लागू पडलं पण आमच्या भजन. तर मुलगा म्हणतो त्याचं विष्णू एवढं छान आहे, जेव्हा एका जागेला व्यक्ती मलमूत्र टाकतो ना, त्याच्या संडाचा आणि मलमूत्राचा वास येतो, त्या घरामध्ये दुर्गंधी येते. काय ते दुर्गंधी येते. त्याची चमडी अक्षरशः हात असा उचला अशी चमडी लोळते प्रभूजी. तुम्ही तुकोबरायांचा कधी अभंग मी कधी टाकेन असा भरपूर, म्हणजे आहे अभंग थोडं वेडे वाकडे शब्द वापरलेत पण सत्य आहे ते. त्याची चमडी अशी लोळती, त्याचा गॅस ऑटोमॅटिक सुटतो, त्याचं मलमूत्र एका जागेला त्यागलं जातं पण प्राण सुटत नाही. म्हणजे शेवटी घरातले काय म्हणतात की हा ह्याच्यापेक्षा आपसुकच आपल्या तोंडून हे उद्गार निघतात, जवळपास सगळ्यांचेच निघतात, की ह्याच्यापेक्षा ह्यांची एवढी लाहीलाई होण्यापेक्षा ह्यांनी मेलेलं हे कोण म्हणतंय? घरचेच. ज्याच्यासाठी सगळं आयुष्य वाया घालवलं. ते दादा कोंडकेचं एक गाणं आहे, गाणं ते जुना पिक्चर आहे. तिथं जुनाट कोणी असतील, दादा कोंडकेचे फ्रेम असतील, कोणी त्यांना आठवत असेल. क्या भरोसा आहे. ज्याच्यासाठी सार केलं तिची घाल तिरे लाता. ऐकलं?